ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढधरा। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि ज्याला खरंच भगवंतापर्यंत जायचंय त्याला भगवत प्राप्तीचा विशेष असणारा मार्ग वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग। या अभंगामध्ये मौली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हे आशे संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढे अंतरी प्रेम सुख ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढधरा। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण श्री क्षेत्र अहिल्यानगर हे श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी प्रवास करत त्यांनी पंढरपुरापर्यंत येतो। भगवंताचे गुणांगात गात हसत नाचत भगवंताचं स्मरण करत करत त्यांनी आनंदाचा प्रवास आपण सर्वजण करतो। असा दिव्य आनंदाचा प्रवास करत करत आपण या वर्षी सुद्धा पंढरपुरात आलेलो आहोत आणि मुख्य असणारी आजची ही पर्वणी म्हणजे हरिदिनीची असणारी पर्वणी आणि ती पर्वणी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। त्या पर्वणीच्या निमित्तानं असणारी भगवंताची ही कीर्तनवृत्ती सेवा ही अकारण करुण वरून आले भक्तकाम कल्पतरुण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय त्यांनी अभंगाच्या माध्यमातून आणि परमार्थातले एक विशेष असणारं सूत्र वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात ज्याचे जया ध्यान जो मनुष्य ज्या गोष्टीचं सतत ध्यान करत असतो त्याचं मन सुद्धा तदाकारच होऊन जातं। त्याचं मन त्या वस्तूच्या आकाराचं होतं हा महत्वाचा विचार आहे। मग आपण जर सांसारिक वस्तूचं त्याने चिंतन केलं तर आपलं मन संसाराच्या आकाराचं होईल आणि आपल्या मनाला जर त्याने भगवंताचं चिंतन केलं भगवंताचं ध्यान केलं तर आपलं मन हे भगवद्रूप अशा पद्धतीने होऊन जाईल। हा नियम आहे। हा नियम त्यांनी असल्या कारण आपण काय केलं पाहिजे तो नियम आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आणि पांडुरंगाचं चिंतन करायचं। म्हणजे काय होईल आपण ज्याचं चिंतन ज्याचं ध्यान त्यांनी करू आपलं मन तसं होईल।
म्हणजे जर आपण पांडुरंग बाकीच्या सगळ्या गोष्टींना बाजूला केलं आणि पांडुरंगाचंच ध्यान केलं तर आपलं मन सुद्धा त्यांनी पांडुरंग स्वरूप होऊन जाईल. मनवणे अवघे सारा, म्हणून बाकीचं सगळं बाजूला करा, पांडुरंग दृढ धरा. मग पांडुरंगालाच दृढ अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने धारण करा. कसा आहे तो पांडुरंग? त्याचं वर्णन त्यांनी करताना अनेक साधू संतांनी वर्णन करून सांगितलं की तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो शब्दांच्या पलीकडचा आहे, तो आकाराच्या पलीकडचा आहे, असं त्याच्याविषयी त्यांनी अनेक संतांनी वर्णन करून सांगितलं. जरी असलं तरी तुकोबारा त्यांनी वर्णन करून सांगतात तो परमात्मा असा आहे, समान चरण ठेवून विटेवरती उभा आहे, समकोण ज्याचे पाय, उभा व्यापक विटे ठाय. समान चरण त्यांनी विटेवर ठेवून अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. खरं तर तो व्यापक आहे, आपण तरी सुद्धा त्यांनी भक्तांवर कृपा करण्याकरिता सगुण साकार झालेला आहे. हा त्यातला भाव आहे. कसा आहे तो? तुकामध्ये नभा, नभ म्हणजे आकाश, परता आकाशापेक्षाही व्यापक आहे, आणि अणुचाही गाभा म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. आकाशापेक्षा व्यापक आणि अणुपेक्षा सूक्ष्म असं म्हणतो परमात्मा. तो भक्तांवर कृपा करण्याकरिता समान चरण ठेवून विटेवरती उभा आहे, समकोण ज्याचे पाय, उभा अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. जो व्यापक आहे तो विटेच्या ठिकाणी एकरूप अशा पद्धतीने होऊन उभा राहिलेला आहे. उभा व्यापक विटे ठाय, ठाय म्हणजे ठिकाण, विटेच्या ठिकाणावरती व्यापक असणारा परमात्मा समान चरण ठेवून उभा राहिलेला आहे. पण आपण काय केलं पाहिजे? त्याचं ध्यान केलं पाहिजे. म्हणून बाकीचं सगळं बाजूला करा आणि फक्त पांडुरंगाचं ध्यान करा. म्हणजे काय होईल? पहिलं सूत्र त्यांनी भेटेल. काय सूत्र आहे? जो त्याचं ध्यान करतो त्याचं मन त्याच आकाराचं त्यांनी होतं. मग आपण जर संसाराचं ध्यान बंद करून परमात्म्याचं ध्यान करायला सुरुवात केली तर आपलं सुद्धा मन परमात्म्याच्या आकाराचं होईल आणि आपलं जीवन आणि भगवन्मय अशा पद्धतीने होऊन जाईल. हा दिव्य असणारा भाव जगद्गुरु तुकोबा वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. चांगलं वाजवते ना, त्याच्यामुळे मला म्हणतच आवडतं. हे ब्रह्मानंद प्राप्त करून घेण्याचं साधन आहे. लावणी, मृदंग, श्रुती, काळघोष, सेवू ब्रह्मरस आवडीने या माध्यमातून ब्रह्मरस प्राप्त होतो. म्हणून तेच त्यांनी महाराज महत्वाचं चिंतन आहे. असू द्या, म्हणून तर आपण वारीला येतो ब्रह्मरसाचं पान करण्याकरिता. बऱ्याच वर्षांपासून आपली ही दिंडी आणि नगरपासून पंढरपुरापर्यंत अशा पद्धतीने येते आणि त्याच्यात बऱ्याच वर्षांपासून आम्हाला इथं सेवा करण्याचा हा योग दरवर्षी त्यांनी प्राप्त होतो. याही वर्षी भगवंताची सेवा करायची आहे. पण आम्ही असं आहे, ठिकाणावरून निघालेली गाडी त्यांनी शेवटापर्यंत जाताना जशी थकत मुक्कामावर जाते तशी आम्ही थकत तुमच्या मुक्कामापर्यंत येतो. म्हणजे हे 5वं त्यांनी कीर्तनात जीव दमून जातो महाराज. बरं, त्या कीर्तनानं जमत नाही, त्या पंढरपुरातल्या चालण्यानं माणूस दमून जातो. म्हणजे 65 एकरातून गावात जायचं, गावातून गोपाळपूरला जायचं, तिथून पुन्हा त्यांनी 3 रस्त्याला यायचं, तिथून पुन्हा त्यांनी असे त्यांनी वडवड करत त्यांनी दमून जातो जीव. मी इथपर्यंत दिवस तर फार थकून जातो ना, असं वाटतं आता बोलूच नाही अशी अवस्था तयार होते. आणि तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला पाहिलं की पुन्हा बोलण्याची नवीन उर्मी तयार होते. आता मी म्हणेल तुम्हाला तोंडापुरतं की एक तासभर आपण चिंतन करूया, मग तुम्ही घड्याळ लावायचं, मग काय होतं बघायचं. असं आपोआपच घडतं. असू द्या, आम्हाला काही कौतुक सांगायचं नाही. पण ऐकणारे त्यांनी चांगले सापडले की सांगणाऱ्याला पण त्यांनी चांगली उर्मी सांगण्याची निर्माण होत असते. हा त्यातला भाव आहे. म्हणून बऱ्याच वर्षांपासून तुम्ही ऐकता आहात. अतिशय सुंदर सूत्रबद्ध असणारं नियोजन हे त्यांनी नियोजन करणारी मंडळी आपल्या दिंडीचं करतात. सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, भजनाची व्यवस्था अतिशय सुंदर आहे. हे त्यांनी काळकरी दरवर्षी अशा पद्धतीने असतात. फार प्रेमानं भजन म्हणतात, फार श्रद्धेनं म्हणतात. म्हणून त्यांनी मला फार समाधान वाटतं की सगळेच माणसं जर श्रद्धेनं साथ करणारे असतील. आता हे दर कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेतात बाकीचे कीर्तनकार, त्यांच्या ध्यानात राहिलं मला की विठोबर रुक्माई घेतोय, मग ते लगेच विठोबर रुक्माई म्हणले. म्हणजे त्यांच्या लक्षात राहिले की हे आता वर्षातून एकदाच त्यांना भेटायचं, तरी सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं. म्हणजे त्यांच्यावरती संस्कार अशा पद्धतीने आपोआपच झाले. असू द्या, सर्वांचाच परिचय. आता मी काय बोलणार आहे ते पण तुम्हाला माहिती. अभंग जरी नवीन असला तरी मला जेवढं येतं तेवढंच मी बोलतो. हा महत्वाचा विचार. म्हणजे जसं मांजर त्याने कसं टाकलं तरी ते पंजावरच पडते, तसं त्यांनी मला कोणताही अभंग केला तरी मी मला
मला जे येतं तेच सांगतो, हा महत्वाचा विचार आहे. असू द्या, पण तुम्ही सुद्धा तेच ऐकता, पण परत परत कसं ऐकता हे मला त्यांनी आश्चर्य वाटतं. हा महत्वाचा विचार असू द्या. म्हणून अल्पशा वेळेत आपल्याला भगवंताचं चिंतन या ठिकाणी करायचं आहे. महाराज फार महत्वाचं सूत्र आपल्या सगळ्यांच्या समोर वर्णन करून सांगतात. हे बघा, आपण सर्वजण हरिभक्तीपरायण आहोत, भगवंताचं चिंतन भगवंताचं भजन करण्याकरिता निघालेलो आहोत. पण भगवंताचं चिंतन करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणत्या रीतीने ते आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. कारण का, कोणताही त्याने मार्ग पाहत असताना फलाकडून पाहिलं पाहिजे, फल काय प्राप्त होणार आहे. मग आता आपण त्यांनी हरिभक्तीपर्यंत झालो, पंढरीची वारी करायला लागलो. कशाकरिता वारी करायची तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कशाकरिता? घरी गेल्यावर लोकांना सांगायला मी वारीला गेलो होतो. कशाकरिता वारी करायची? वारी करण्याचं काही कारण असेल ना. वारी करण्याचं कारण मला परमात्मा प्राप्त करून घ्यायचं. वारी करण्याचं कारण मला पांडुरंग भेटावा अशी भावना अंतःकरणात त्यांनी निर्माण करायची आणि भगवंताच्या भेटीकरिता अशा पद्धतीनं वारी करायची. मग खरं सांगा, परमात्मा भेटत असतो की नसतो? भेटतो ना. मग परमात्मा भेटण्याकरिता वारी असते. वारी केल्यानंतर परमात्मा भेटतो, परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आता परत प्रश्न विचारतो, मग आपण वारी केली की नाही? केली. मग परमात्मा भेटला का? आता मला आता काय उत्तर द्यायचं? हो म्हणायचं नाही म्हणायचं? प्रश्नच आहे मला, तसा गोत्यात टाकणारा प्रश्न आहे. देव भेटला का नाही प्रश्न विचारला. आता माणसं पुष्कळ्यात कमी पडणार. हो म्हणावं तरी घोटाळा, नाही म्हणावं तरी घोटाळा. हो म्हणावं तर कुठं भेटलं सांग, आणि नाही भेटलं तर वारीत कशाला आला सांग. दोन्ही करून जाणे त्याचाच पडण्यासारखा मुद्दा आहे. अरे परमात्मा भेटण्याकरिताच वारी असते. पण बोलून जरी दाखवून नाही कोणी तरी पण त्यांनी महाराज एवढ्या वाऱ्या करून सुद्धा परमात्मा घाईघाई सहजासहजी सगळ्यांना भेटत नाही. क्वचित एखाद्याला भेटत असेल. मला तू विरळ आहे, विरळ आहे सा कोणी तुका त्याची लोकांगणी. मला सगळेच रिजेक्ट करायचे असं नाही. एखादा निवडून पडतो की ज्याची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचते आणि त्याला भगवंताचं दर्शन प्राप्त होतं. पण सगळ्यांनाच परमात्मा त्यांनी भेटतो असं त्यांनी नाही. का बरं भेटत नाही? न भेटण्यामागची कारण शोधले पाहिजे. कारण मीमांसा. तुम्ही ऐकतात ना सगळे जाणारे? महत्वाचं सांगतो ऐका. तुकाराम महाराजांनी वारी केली, ज्ञानोबरायांनी वारी केली. ज्ञानोबराय तर फार 8 तासानं माझे जीवीची आवडी, पंढरपुरांनी गुढी पांडुरंगी मनोरंगले, गोविंदाची गुणी वेधले. तुकोबाला त्यांनी मला सर्व लोकांच्या समोर सांगतात, होय होय वारकरी पाणी बाहेर पंढरी. म्हणजे त्यांनी पंढरीच्या वाऱ्या केल्या. सगळ्या संतांनी पंढरपूरची अशा पद्धतीने वारी केली. आणि फक्त वारी केली असं नाही, सगळ्या संतांना पांडुरंगाची भेट झाली. सगळ्या संतांनी वारी केली आणि सगळ्या संतांना पांडुरंगाची भेट झाली. मात्र त्यांनी जशी वारी केली तशी आपणही करतो. मग त्यांना वारी करून जर पांडुरंग भेटला आणि आपण वारी करून सुद्धा आपल्याला जर भेटत नसला तर काय तपासलं पाहिजे? कुठं पाणी मुरतं हे तपासलं पाहिजे. कुठं पाणी मुरतं हे तपासलं पाहिजे ना. हा महत्वाचा विचार आहे. का बरं देव भेटत नसेल, परमात्म्याचं दर्शन आपल्याला का बरं होत नसेल हे शोधलं पाहिजे. मग ऐका, त्यांनी परमात्म्याच्या प्राप्तीकरिता कीर्तन केलं, त्यांनी परमात्म्याच्या प्राप्तीकरिता व्रतवैकल्य केले, त्यांनी परमात्म्याच्या प्राप्तीकरिता त्यांनी एकादशी केली, त्यांनी परमात्म्याच्या प्राप्तीकरिता पायी प्रवास करत करत पंढरीची वारी केली आणि त्याने परमात्मा भेटला. म्हणजे तीच साधना आपण सर्वांनी सुद्धा केली. अजून आपल्याला परमात्मा जर भेटला नसेल तर का नाही भेटला? त्याचं कारण असं आहे. भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. ते म्हणायचे साधना असते ना, साधना ती 2 प्रकारची असते. एक आहे सदोष साधन आणि दुसरं आहे निर्दोष साधन. लक्ष बरं काय, सदोष साधना आणि निर्दोष साधना अशा 2 प्रकारच्या साधना शास्त्रात वर्णन करून सांगितल्या. म्हणजे साधना तर करायची पण साधनेमध्ये काहीतरी दोष ठेवायचा. मग साधना करत असताना जर साधनेमध्ये दोष असेल तर परमात्म्याची प्राप्ती व्हायची नाही. भागवतातलं उदाहरण सांगतो. भागवतामध्ये गोपिकांनी कात्यायनी मातेला प्रसन्न करण्याकरिता व्रत केलं. मला त्याला कात्यायनी व्रत असं म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी भागवत कथा ऐकलेली आहे. त्या गोपिका मार्गशीर्ष महिन्यामध्ये भल्या पहाटे त्यांनी जागा व्हावं, जागा होऊन त्यांनी यमुनेच्या तटावर जावं, आपले वस्त्र त्यांनी तटावर काढून ठेवावेत, पाण्यामध्ये प्रवेश करावा, स्नान करावं, पाण्याच्या बाहेर यावं, वस्त्र परिधान करावेत, वालुकामय असणारी भगवतीची मूर्ती तयार करावी आणि तिच्या समोर त्यांनी म्हणावं, कात्यायनी महामाये महायोगिनीश्वरी नंदगोपसुतम देवी पतींने कुरुते नमः असं त्यांनी म्हणावं.
पण बऱ्याच काळापर्यंत गोपिकांनी कात्यायनीची उपासना करून सुद्धा आणि कात्यायनी मात्र त्यांच्यावर प्रसन्न झाली नाही। मनामध्ये भाव काय होता? नंद राजाचा मुलगा आपल्याला प्रतिरूपानं प्राप्त व्हावा। चांगला भाव होता का वाईट होता? चांगला भाव होता। चांगल्या भावनेनं साधना करत होत्या, मनापासून करत होत्या आणि तरी सुद्धा त्यांनी परवा कात्यायनी प्रसन्न होऊन वरदान देत नव्हती। का बरं देत नव्हते? त्यांच्या साधनेमध्ये दोष होता। त्यांच्या साधनेमध्ये दोष होता। काय दोष होता त्यांच्या साधनेमध्ये? त्यांच्या साधनेतला दोष होता त्या अंगावरचे सगळे वस्त्र त्यांनी पाण्याच्या काठावर त्यांनी तटावर काढून ठेवत होत्या आणि वस्त्ररहित पाण्यात प्रवेश करून स्नान करत होत्या। वस्त्ररहित स्नान करणं हे त्यांनी जलदेवतेचा अपमान करणं आहे। वस्त्ररहित स्नान करणं म्हणजे ते यमुनेचा अपमान त्यांनी करत होत्या, जलदेवतेचा अपमान करत होत्या। म्हणून त्यांनी ती साधना त्यांची चुकत होती। पण ती बरोबर झाली पाहिजे। भावना तर फार शुद्ध आहे, देव भेटला पाहिजे, भावना तर फार चांगली आहे, कात्यायनी प्रसन्न झाली पाहिजे। पण एवढी साधना करून सुद्धा मनापासून चांगली भावना असून सुद्धा कात्यायनी प्रसन्न होत नव्हती, हा दोष करत होता। मग भगवंताने काय केलं? भगवंताने त्यांनी मला त्या गोपिकांचं मनोगत जाणलं। गोपिका स्नान करण्याकरिता गेल्यानंतर हा आला, त्यांचे वस्त्र भगवंताने चोरले, कदंबावर अशा पद्धतीने जाऊन बसला, मुरली वाजू लागला। गोपिकांना कळालं, गोपिका व्याकुळ झाल्या, आमचे वस्त्र देऊन टाक म्हणल्या। पुढचा सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे। भगवंताने त्यांना वस्त्र दिले आणि दिल्यानंतर त्यांनी गोपिकाने विचारलं, देवा तू असं का केलं सांग? भगवंताने सांगितलं, तुम्ही माझ्या प्राप्तीकरिता साधना करत आहात, कात्यायनीला प्रसन्न करण्याकरिता साधना करत आहात, पण तुमची साधना चुकत आहे। पण तुमची चुकलेली साधना मी सारखी करून देण्याकरिता अशा पद्धतीने आलेलो आहे। मग काय साधना त्यांनी सारखी करायची? म्हणजे तुम्ही जलदेवतेचा अपमान करता, मग काय करा? आता तुम्ही त्यांनी जलदेवतेच्या समोर, वरुण देवतेच्या समोर, यमुना माईच्या समोर साष्टांग प्रणिपात करून क्षमा मागा, सूर्यनारायणाची क्षमा मागा, दंडवत प्रणाम करून मग त्यांनी चुकलेली साधना भगवंतांना बरोबर करून दिली आणि मग कात्यायनी प्रसन्न झाली आणि तिनं गोपिकांना वरदान प्राप्त करून दिलं। म्हणजे साधना करत नव्हत्या का? करत होत्या। मनापासून करत नव्हत्या का? करत होत्या। चांगली भावना नव्हती का? होती। पण परमात्मा एक भगवती भेटत नव्हती का बरं? त्याचा दोष होता म्हणून। हा महत्वाचा विचार आहे। त्यांना दोष कळाला नाही, परमात्म्याला कळाला। परमात्मा सरळ करून देण्याकरिता अशा पद्धतीने आला। आता मला असंच सांगायचं, आपण वारी करत नाहीत का? करतो। आपण एकादशी धरत नाहीत का? धरतो। आपण कीर्तन करीत नाहीत का? करतो। आपण भजन करीत नाहीत का? करतो। मग ही साधना त्यांनी केली नाही का? साधू संतांनी केली। तीच आपण करतो की नाही? करतो। या साधनेने त्यांना देव भेटला की नाही? भेटला। आणि ती साधना आपण करून आपल्याला भेटतो का? का नाही भेटत? म्हणजेच कुठेतरी चुकतं ना। काय चुकतं कोण सांगेल? काय चुकतं कोण सांगेल महाराज ना? एकटा आपलं मन सांगेल आपण कुठं चुकतो। आणि जर नसलंच मनाला कळत तर भगवंताची शरणागती करायची। भगवान स्वतः तुमची साधना चांगली करून देण्याकरिता येईल। तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाल लेंगे। रामसुखदास स्वामी म्हणायचे महाराज, तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान तुम्हाला सांभाळण्याकरिता येईल। म्हणजे साधना चुकते महाराज, हा महत्वाचा विचार आहे। म्हणजे ते भजन म्हणतो की आपणही भजन म्हणतो। एका ठिकाणी भजनी मी पाहिले, 2 गावची भजनी एकत्र आली होती आणि ते भजन सुरू होतं महाराज। त्याच्यात आलापदारी पण चांगली चाललेली होती। एका गावातला भजनी जरा चांगला तरबेज होता म्हणणारा, आणि त्याने अशी आलापदारी त्यांनी केली की समोरचा दुसऱ्या गावात होता त्याला त्याच्या मागे म्हणताच नाही आलं। मग मध्ये इंटरव्ह्यू होत असतो भाषणात, असं ताट भरून खुराक ठेवला जातो। त्याच्यात काय काय पदार्थ असतात मी कशाला कीर्तनात सांगू ना, पण त्याच्याने असतात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय असतं ते। मला काय भजनांची ओढ व्हायची नाही, फक्त मला साधना कशी चुकते एवढंच सांगायचं। आणि मग त्यांनी ते मध्ये थांबले आणि थांबल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली। जो फार चांगला गायक होता ना, आलापदारी देऊन त्यांनी गात होता, तो दुसऱ्या माणसाला टाळी देऊन सांगत होता कसं त्याचं तोंड बंद केलं नाहीच म्हणता आलं। काय म्हणला? कसं त्याचं तोंड बंद केलं आणि त्याला नाहीच म्हणता आलं असं म्हणला की नाही तो? खरं सांगा, भजन हे भगवंताच्या प्राप्तीकरता असतं का लोकांचे तोंड बंद करायला असतं? तुम्हाला नाही कळलं का? काय कशाकरता भजन असतं? अरे भगवंताच्या प्राप्तीकरता असतं त्या लोकांचे तोंड बंद करायला असतं। माझं याचं भजन होतं कशाकरता होतं? समोरच्याचं तोंड बंद करायकरता होतं। खरं सांगा, असल्या भजनाने देव प्राप्त होईल? असल्या भजनाला फक्त भजन नाही म्हणायचं। साधू संत म्हणजे भजन ते
त्याला वंगळवानं भजन म्हणायचं. आणि असलं वंगळवानं भजन जन्मभर करीत राहिला तरी त्या भजनानं देव भेटेल नाही भेटणार. मग ते भजन म्हणजे साधना नाही आहे महाराज साधना, पण ती कशी साधना आहे? ती सदोष साधना. त्या साधनेमध्ये दोष आहे हा महत्वाचा विचार आहे. दोष निर्माण झाला की फल प्राप्त होत नाही. बहु दृष्टांत सांगायचे याच्याकरता. ते म्हणले तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्यांचा दृष्टांत होता. ते म्हणले एकदा शेष नारायणाला रोग झाला. शेष नारायण म्हणजे फार मोठा नाग, त्याला त्यांनी रोग झाला. काय रोग? त्याचं पोट दुखायला लागलं. मग काय करायचं? पोट दुखायला लागलं की डॉक्टर बोलवले. आता देवांचे डॉक्टर म्हणजे अश्विनी कुमार, ते अश्विनी कुमार बोलावले आणि ते आले म्हणत. आता डॉक्टर आला म्हणजे त्यांनी नाडी तपासली पाहिजे. पूर्वीचे डॉक्टर फार हुशार असायचे, त्यांना नाडी तपासली तर रोग कळायचा हा महत्वाचा विचार. नाडी तपासूनच रोग सांगायचे. अशी नाडी तपासण्याकरिता आता सापाची नाडी कोणची धरायची? नाडीला हात लावले रोग, त्याचे ते पोट दृष्टांत सांगायचे बरं का भाऊ. ते म्हणायचे काय झालं, एक मोठे सावकार होते. त्या सावकाराची बायको आजारी पडली आणि त्यांच्या गोशा पद्धत होता, म्हणजे बायकांनी बाहेर यायचं नाही. तिचं पोट दुखायला. मग काय करायचं? एक वैद्य बोलून आणला आणि आल्यानंतर तो सेवक पाठवला म्हणजे जाऊ वैद्याला घेऊन. तो वैद्य आला. आल्यानंतर त्याने सांगितलं आमच्या घरी त्यांनी बाईसाहेब आजारी आहेत, त्यांना काहीतरी औषध म्हणजे, पण त्यांना तपासलं पाहिजे, नाडी परीक्षा करायला नको. म्हणजे आमच्यात गोशा पद्धत आहे, आमच्यात बायका बाहेर येत नाही. मग काय करायचं? वैद्य मोठा हुशार होता. तो म्हणला हे बघा मग एक काम करा, एक त्यांनी दोरी घ्या आणि ती बाईच्या हाताला बांधा आणि दोरी बांधून बाहेर आणा आणि माझ्या हातात दोरीचा दुसरा पिसोरा द्या. असंच केलं. हाताला दोरी बांधली, बाहेर आणली, त्या वैद्याच्या हातात दिली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. त्यानं आपल्याशी कानाला लावले. बऱ्याच वेळ त्यांनी थांबला. त्या दोरीवरून त्यानं रोग सांगितला, काय रोग झाला, आणि औषध दिलं आणि लगेच रोग बरा सुद्धा झाला. त्या सेवकाला असं वाटलं मीच गेलतो बोलला वैद्याला. एवढा हुशार वैद्य की त्यांनी नाडी परीक्षा दोरी बांधून केली. एवढा हुशार त्यांनी असलं, याची परीक्षा पाहिली पाहिजे. म्हणजे खरंच याला कळतंय का? अंदाज पंचायत काही असे ठोके त्यांनी देतोय, काय केलं पाहिजे. मग तो गेला ना परत एकदा वैद्याकडे गेला. म्हणला जसे आमच्या बाईसाहेब आजारी होत्या ना तशी आमची घरची मालकीन सुद्धा आजारी पडली म्हणे आणि तिला तपासायला यायचं, पण आमच्यात पण गोशा पद्धत आहे, काय करायचं? म्हणजे चल येतो. नेलं त्यांनी मला घरी त्या वैद्याला आणि गेल्यानंतर या वैद्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याने काय केलं? ती दोरी घेतली आणि गोठ्यात गेला आणि म्हशीच्या पायाला बांधली. पण म्हशीच्या पायाला बांधली, वैद्याच्या हातात दिली महाराजांना. आता तो वैद्यच होता, त्याने आपली कानाला लावून बराच वेळ थांबला आणि विचार केला आणि हसला. तो सेवक म्हणला काय झाला हसायला? मला पठ्या मी 2 बायका करणारी माणसं पाहिले, 4 बायका करणारी माणसं पाहिले, पण म्हैस बायको करणारा पहिलाच सापडला नाही. एवढे हुशार वैद्य महाराज. नाडीवरून कळतं म्हशीच्या पायाला बांधले म्हणून, एवढे त्यांनी हुशार. तसे अश्विनी कुमार हुशार डॉक्टर होते. ते आले महाराज. आता शेष राहणार रोग झाला, त्याचं पोट दुखायला लागलं. मग काय करायचं? कोणती नाडी त्यांनी हातात द्यायची? म्हणजे त्याची शेपटी हातात घेतली आणि शेपटी हातात घेऊन त्यांनी तपासून पाहिलं, याला रोग झाला, याला औषध दिलं पाहिजे. पण औषध दिलं महाराज, वाटीमध्ये औषध दिलं आणि शेष नारायण ते औषध पिला. पण त्याचं काय पोट दुखायचं थांबलं नाही. अरे म्हणे असे कसे तुम्ही डॉक्टर? म्हणले एवढं औषध दिलं तरी रोग बरा झाला नाही. परत औषध दिलं, परत पण औषध त्यांनी पिला, पण तरी पोट दुखायचं थांबलं नाही. मग परत एक तक्रार घेऊन गेले. अश्विनी कुमार म्हणजे असं करा, आता औषध द्या पण आमच्या समोर द्या, तुम्ही कसं देतं पाहू द्या. हा महत्वाचा विचार. मग ती औषधाची वाटी घेतली, शेष नारायणाच्या समोर नेली. आता तो सर्प आहे मोठा भयंकर, त्याच्या डोळ्यातून विष टिपकत होतं, डोळ्यातून विष टिपकत होतं. ती वाटी पुढे न्यायच्या टायमाला त्याच्या डोळ्यातून विष त्या औषधात पडलं आणि औषध पोटात जायच्या आधीच निकामी झालं. असं किती वाटे औषध प्याला म्हणजे त्याला बरं वाटेल. अश्विनी कुमाराने ते ओळखलं. ते म्हणजे याच्या डोळ्यातून विष पडत आहे म्हणून औषध काम करीत नाही, याच्या डोळ्याला पट्ट्या बांधा. आता शेष नारायण म्हणजे त्याला जास्त फोन आहे की नाही, तेवढ्या पट्ट्या त्याच्या डोळ्याला बांधल्या आणि औषध प्यायला दिलं आणि औषधानं रोग बरा झाला. औषध कोणतं होतं? तेच औषध होतं. पहिल्या वाटीत जे होतं ना तेच औषध नंतर सुद्धा प्यायला दिलं, पण पहिल्या वेळेला अशा पद्धतीने त्याला फरक पडला नाही आणि शेवटच्या वारीने लगेच बरा झाला. का बरं? पहिल्यांदा औषध पोटात जात होतं पण त्याच्यात विष पडत होतं, म्हणजे दोष निर्माण होत होता, म्हणून त्या औषधाने त्याने उपाय झाला नाही. आणि दुसऱ्यांदा औषध दिलं ते निर्दोष औषध होतं आणि म्हणून त्याला उपाय झाला. हा त्यातला सहज असणारा भाव आहे. जसं आपण सर्वजण त्यांनी साधना करतो, आपणही परमार्थ करतो. जसं मग भजनाचं ऐकलं की नाही तसं आपण एकादशी जातो.
आता एकादशी धरतो की नाही आपण, फार थाटात सांगतो मला एकादशी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. एकादशी कशी धरायची असते माहिती आहे का तुम्हाला? अभि एकादशी त्यांनी महाराज दशमीला एक भुक्त राहायचं असतंय, एकादशीला निराहार राहायचं असतंय आणि द्वादशीला पुन्हा एक भुक्त राहायचं असतंय. अशी 3 दिवसाची एकादशी असते. खरं सांगा बरं, आपण अशी एकादशी धरतो का? दशमीच्या दिवशी आपण रटावून आणतो उद्या एकादशी. बरं एकादशीच्या दिवशी काही कमी असतात का महाराज? खिचडी असते, भगर असते, शेंगदाणे असतात, पापड्या असतात, अजून काय काय नवीन नवीन पदार्थ असतात. एवढं त्यांनी खाल्लं जातं. वरून आपण एकादशी म्हणतो. ही सदोष साधना आहे का निर्दोष साधना आहे? अरे दोषांना युक्त असणारी साधना आहे ही, सदोष असणारी साधना आहे. जर निर्दोष एकादशी धरली आणि नाही परमात्माला मत बोलायचं, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून असं आत्मपरीक्षण करायचं, असं तपासून पाहायचं आणि मग त्यांनी महाराज देवाला दोष द्यायचा का स्वतःला दोष द्यायचा असं ठरवायचं. हा महत्वाचा विचार. म्हणजे आपण सर्वजण वारी करतो, वारीच्या माध्यमातून मोक्ष मिळतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते मोक्षाचे अधिकारी, त्यांना मोक्ष मिळाला पाहिजे. मग एवढ्या वाऱ्या आपण करतो, मग मोक्ष आपल्याला मिळाला का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि जर नाही मिळाला तर का नाही मिळाला? मग पंढरीचे वारकरी मोक्षाचे अधिकारी आहेत आणि एवढ्या वाऱ्या केले तरी मोक्ष मिळाला नाही, एवढ्या वाऱ्या केले तरी परमात्मा भेटला नाही, याचा अर्थ कुठेतरी वारी चुकते, कुठेतरी वारी दोष आहे. काय दोष आहे? मग आपण आपला शोधला पाहिजे. खरं सांगू का, भगवंताची प्राप्ती जर व्हायची असेल तर आपण त्यांनी रात्रंदिवस भगवंताची आठवण केली पाहिजे. जो रात्रंदिवस आठवण करतो, जो रात्रंदिवस भगवंताचं ध्यान करतो, भगवंताला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. भगवंताला भेटण्याकरिता येतोच. अखंड त्यांनी महाराज भगवंताचं भजन करणारा, भगवान त्याच्यावर कृपा करण्याकरिता अशा पद्धतीने येत असतो. आपण त्यांनी परमार्थ करण्याकरिता निघालो, परमार्थाचे सगळे मुद्दे केले. आपण टाळ वाजवला, आपण गंधा हा कपाळाला त्यांनी लावला, आपण त्यांनी पायी चालत चालत आलो. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि हे सगळं करता करता जर आपण भगवंताची आठवणच नाही केली, भजन म्हणणं महत्वाचं असतं का भजन म्हणता म्हणता भगवंताची आठवण करणं महत्वाचं असतं? खरं सांगा, राम 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 त्यांनी म्हणलं पाहिजे का हातात धनुष्य धारण केलेला राम डोळ्यासमोर आणला पाहिजे? नाही तर मुमे राम बगल में छुरा, तोंडात राम राम चालूच आहे आणि मनामध्ये मात्र त्यांनी विचार वेगळेच चालू आहे. फार महत्वाचा विचार सांगतो. राम 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 म्हणणं साधना नाही का? साधनाच आहे. पंढरपूरच्या वारीनं त्यांनी पायी अशा पद्धतीने चालत जाणं साधना नाही का? साधनाच आहे. पण पंढरपूरच्या वारीनं त्यांनी वारीला जात असताना पायी चालत 200-250 किलोमीटर त्यांनी आला, पण एकदा सुद्धा मनामध्ये पांडुरंगाची आठवण केली नाही. मग त्या चालण्याचा काही उपयोग झाला? अजिबात नाही झाला. खराच महत्वाचा मुद्दा सांगतो. मग घरापासून आपण निघालो, एवढा घरच्या लोकांचा वनवास करून आलो, त्याने आता कितीतरी कामं असतील. इथला प्रत्येक मनुष्य कामाचा आहे, मोकळं कोण आहे याच्यात? खरं सांगा, एवढे कामं धाम आहेत, ते काम दुसऱ्याच्या डोक्यावर थापून आलो की बाबा माझी एवढी जबाबदारी तू पूर्ण कर. मग त्याला त्यांनी काम सांगून अशा पद्धतीने आलो. एवढे कष्ट घेऊन त्यांनी आलो. उन्हाचा विचार केला नाही, वाऱ्याचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही, भुकेचा विचार केला नाही, तहानेचा विचार केला नाही, सुविधांचा विचार केला नाही, खानपानाचा विचार केला नाही. एवढं सगळं त्यांनी कष्ट सहन करत त्यांनी भगवंताच्या दिशेने आपण चाललो आणि भगवंताची आठवणच केली नाही. हे सगळं करून काय उपयोग होईल? का बरं देव भेटत नाही त्याचं कारण सांगतो. हे त्याचं कारण आहे. मला मी पंढरपूरला आलो, पण पंढरपूरला आल्यानंतर माझ्या भक्ताचा विषय जर परमात्माच असला तर मला परमात्मा भेटेल. भजन कमी म्हणलं तरी चालेल. लक्षात आलं तुमच्या? त्याला गायन नाही करता आलं तरी चालेल, त्याला टाळ नाही वाजवता आलं तरी पण चालेल, त्याला कीर्तन नाही करता आलं तरी चालेल, पण प्रत्येक पावलाला पांडुरंगाची आठवण जर तो करत असेल तर त्याची नोंद पांडुरंगाजवळ अशा पद्धतीने होत असते. आपण त्यांनी महाराज परमार्थ करतो, पण बहिरंगाने परमार्थ करतो. हा परमार्थ करत असताना आपला अंतरंग काय म्हणतो याचा तपास केला पाहिजे. आपला अंतर्मन काय म्हणतं याचा तपास केला पाहिजे. मग आपण त्यांनी महाराज ज्या गोष्टीचं ध्यान करतो ना, आपलं मन तसंच होत असतं. मग पंढरपूरच्या रस्त्याने निघाल्यानंतर हा जर घरचं ध्यान करीत असला, आता पाऊस पडला, आता वापसा झाला, आता पेरायचं त्यांनी झालं, आता त्यांनी आमूक झालं, आता एवढ्या गाया घरी जर्शी आणून ठेवल्या, त्याला खरंच कोणी पाणी पाजित असेल का? खरंच त्यांनी घरची कोणी कामं करीत असेल का? हे काय झालं? ध्यान झालं. ध्यान कशाचं ध्यान झालं? घराचं ध्यान झालं. खरं सांगा, असं घराचं ध्यान करता करता पंढरीकडे कोण करून निघाला?
आणि जन्मभर त्यांनी पंढरपूर गाठीत राहिला तरी देव भेटेल काय? नाही भेटणार. का बरं? त्याचं कारण जो मनुष्य ज्या गोष्टीचं ध्यान करतो ना त्याचं मन सुद्धा तसंच होत असतं. हा त्यांनी सिद्धांत आहे, हा नियम आहे. तो नियम त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांना माहिती आहे, म्हणून त्यांनी तुकोबरायांना प्रकर्षानं सगळ्या लोकांच्या समोर हे सांगायचंय. आणि तुम्ही ध्यान कोणाचं करता त्याचा विचार करा ना. तुम्ही ध्यान करणं म्हणजे आठवण करणं. तुम्ही कोणाची आठवण करता त्याचा विचार करा. आपण देवा वाचून जर दुसऱ्या कोणाची आठवण करत असलो तर आपलं मन सुद्धा त्याच आकाराचं होत असतं. लक्षात ठेवा. कोणाला धनाकरता 8 तास ते धनाची आठवण करतं, कोणाला मानाकरता 8 तास ते मानाची आठवण करतं, कोणाला प्रतिष्ठेचा 8 तास ते प्रतिष्ठेची आठवण करतं, कोणाला संपत्तीचा 8 तास ते संपत्तीची आठवण करतं. अरे धनाचा, मानाचा, प्रतिष्ठेचा, वैभवाचा जर विचार करत करत रस्त्याने चालला तर त्यांनी मन सुद्धा त्याच प्रकारचं होतं. देवाच्या आकाराचं कसं होईल? मग देवाच्या आकाराचं मन होण्याकरिता काय केलं पाहिजे? आपण देवाचंच ध्यान केलं पाहिजे, आपण देवाचीच आठवण केली पाहिजे. आठवण करणं म्हणजे काय फार कठीण गोष्ट आहे का? इथं बसून आपल्याला घरच्या लोकांची आठवण होते ना, तेवढीच आठवण देवाची करावी लागते. त्याच्यापेक्षा काय वेगळं करायची आवश्यकता नाही. जशी गोमाता त्यांनी रानामध्ये चारायला जाते, तिला जर त्यांनी ती धेनू कोणाला म्हणतात? जेव्हा वासू झालं त्या गायला धेनू म्हणतात, नाहीतर गोमाता म्हणत जायचं. पण जेव्हा वासू झालं ना तिला धेनू असा शब्द त्यांनी वापरला जातो. ती धेनू असते ना, तिचं वासू त्यांनी घरी असतं आणि ती रानात चालायला गेलेली असते. ती गवत खाते, ती रवंथ करते, ती सगळं काही करते, पण तिचं लक्ष मात्र त्या पिलाजवळ लागलेलं असतं, त्या वासराजवळ त्यांनी लागलेलं असतं. जसे आपण प्रमाण त्यांनी म्हणतो घार हिंडते आकाशी आणि लक्ष तिचे पिलापाशी. जशी घार आकाशात त्यांनी फिरते आणि लक्ष कुठे असतं? तिच्या पिलाजवळ असतं. म्हणजे त्यांनी मला ती सगळं काम करते पण लक्ष मात्र अशा पद्धतीने पिलाजवळ तिचं राहतं. त्यापेक्षा अजून सांगतो, गुढीवरी गुढी गवळणी साते निघाल्या. गुढी म्हणजे त्यांनी घागर, एक घागर नाही, एकावर एक 7 घागरी घेतल्या डोक्यावर आणि बाजार करण्याकरिता त्यांनी निघाली. मग रस्ता त्यांनी मला काय सुपर हायवे होता का? कुठं खड्डा आहे, कुठं दगड आहे, कुठं त्यांनी असं आहे, कुठे तसं आहे. अशा रस्त्याने त्या गोपिका त्यांनी चालतात पण घागर मात्र इकडे इकडे होऊ देत नाही. का बरं? सगळं लक्ष कुठं लागलेलं आहे? घागरीच्या ठिकाणी लागलेलं आहे. म्हणजे त्यांनी म्हणत ती त्याच्याशी तदाकार अवस्थेला प्राप्त झालेली आहे. म्हणून त्यांनी म्हणत ती गप्पा मारते, रस्ता चालते, सगळं करते पण घागर मात्र अशा पद्धतीने स्थिर असते. हे जसं आहे ना तसं त्यांनी म्हणत आपण रस्ता चालताना कोणाचं ध्यान करतो? ती जशी घागरीचं ध्यान करते तसं आपण ध्यान कोणाचं करतो हे जास्त महत्वाचं आहे. पण बाकीचं काही वाजू द्या, बाकीचं काही त्यांनी आपल्या समोर दिसू द्या, आपलं ध्यान मात्र त्यांनी महाराज एका विशिष्ट जागेवरती असलं पाहिजे की ज्याचा आपलं त्यांनी महाराज स्वरूप झालं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. शुकाचार्य महाराज जनक राजाच्या समोर गेले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. जनकाच्या समोर गेले आणि गेल्यानंतर कशा गेलता? व्यासदेवाने पाठवलं होतं. शुकाला अभिमान झाला म्हणले महाराज तुम्हाला 500 बायका आहेत. जनक राजाला 500 बायका होत्या आणि एवढं सगळं असून राजा त्यांनी एक पाय अग्नीत जळत होता आणि राज्य करीत होता. शुकाचार्यांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही असं राज्य त्यांनी करत आहात आणि एवढं त्यांनी व्याप असून सुद्धा तुम्ही स्वरूपाच्या स्थितीवर कसे काय राहता? याचं उत्तर मला द्या. असा त्यांनी प्रश्न विचारला. ते म्हणजे थोडं थांबा, आम्हाला आधी त्यांनी अतिथी आलं की त्याचं पूजन करावं लागतं, त्याचं स्वागत करावं लागतं, त्याची मिरवणूक काढावं लागते. म्हणजे मग ते सगळं झाल्यावर मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. मग मिरवणूक काढायची ठरली कोणाची? शुकाचार्यांची. जनक राजा मिरवणूक काढणार आहे म्हणजे चला मिरवणुकीला. ढोल ताशे बोलवले, स्त्रिया त्यांनी औक्षण करण्याकरिता येऊ लागल्या, रांगोळी सडा समार्जन अशा पद्धतीने व्हायला लागलं. या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ते म्हणजे आमच्यात असा नियम असतो, आमच्या घरी आलेले जे पाहुणे आहेत ना त्या पाहुण्यांच्या हातात आम्ही एक परात देतो, परात, आणि त्या परातीमध्ये त्यांनी काठोकाठ पाणी भरलं जातं. आणि नियम असा असतो त्या पाहुण्यानं त्या परातीतलं एक थेंबभर सुद्धा पाणी सांडू द्यायचं नाही, असा नियम असतो. आणि मग मिरवणूक होते. 3 तास मिरवणूक चालली होती. किती? 3 तास. हातात परात दिली होती शुकाचार्यांच्या, त्याच्यात काठोकाठ पाणी भरलं होतं आणि थेंबभर सुद्धा सांडू द्यायचं नाही असा नियम सांगितला होता. बायका औक्षण करीत होत्या, ढोल ताशे नगारे वाजत होते आणि सगळेचे सगळे कार्यक्रम त्यांनी होते. 3 तास मिरवणूक झाल्यानंतर मग जनक राजानं शुकाचार्यांना त्यांनी प्रश्न विचारला, महाराज कसं काय वाटते आमची नगरी? ते म्हणजे कुणी पाहिजे तुझी नगरी? म्हणजे का बरं 3 तास तर फिरून आले तुम्ही? म्हणजे जरी फिरलो तरी माझं सगळं लक्ष त्यांनी या काठवडीकडे लागलं होतं, तुझी नगरी पाहायला मला टाइमच नव्हता. मग खरं सांगा नगरी चांगली नव्हती का? ढोल ताशे चांगले वाजत नव्हते का? सगळ्या गोष्टी व्यवस्थित नव्हत्या का? होत्या. याचं लक्ष तिथं नव्हतं. लक्ष कुठं होतं? त्या काठवडीवर त्यांनी परातीवर लागलं होतं. असा महत्वाचा विचार आहे. तसं पंढरपूरची वारी चालली नाही का?
पायी चालायचं काम नाही का? टाळ वाजत नाहीत का? मृदंग वाजत नाही का? भजन कानावर येत नाही का? सगळ्या गोष्टी त्यांनी कानावर यायचं काम चालू आहे, पण ध्यान कुठं आहे? मी कशाला सांगू? तुमचं काय बघा ना, मला काय करायचं? तुमची दोन्ही बरोबर तुम्ही आलो की तुम्ही असं करता तुम्ही तसं करता, मला तुमचं काही सांगायचं नाही. कशाला तुमची त्यांनी अशा पद्धतीने तुमचं त्यांनी अपमान करून माझ्या अंगावर मला घेऊन मला ती घ्यायची नाही. मला एवढंच सांगायचं फक्त. टाळ वाजायचं काम चालूच आहे, मृदंग वाजवण्याचं काम चालूच आहे, हे भजन म्हणतात त्यांचं भजन म्हणायचं काम चालूच आहे, सगळ्या मालिका मागे मालिका त्यांनी म्हणायचं काम चालूच आहे. या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, फक्त ध्यान कुठं आहे शोधा. नुसतं हे त्यांनी काय चाललंय हे नका पाहू, ते सगळं करत असताना ध्यान कुठं चाललंय ते बघा. जर त्यांनी महाराज ध्यान परमात्म्याच्या ठिकाणी नसलं आणि ध्यान जर तिसऱ्या ठिकाणी असलं तर मग मात्र परमात्मा भेटणार नाही. कुठं पाणी मुरतं, कुठं पाणी मुरतं असं म्हणत असले तर इथं पाणी मुरतं, हे त्याचं उत्तर आहे ना, या जागेवर पाणी मुरतं. हा महत्वाचा विचार. जर आपण पंढरीच्या रस्त्याने चाललो आणि निवड आणि लोकांच्या उचापतीकडे त्यांनी फिरायला लागलो, खरं सांगा देवाची चर्चा केली नाही, देव कसा दिसत असेल याचा विचार केला नाही, भगवान कधी भेटेल अशी त्यांनी महाराज भावना पोटात निर्माण झाली नाही. तो सावळा सुकुमार असणारा परमात्मा आल्यानंतर मला हृदयाला लागेल, तो माझ्या मस्तकावरून हात फिरवेल, डोळे भरून मला भगवंताला पाहता येईल असं कधीच तोंडातून बाहेर पडलं नाही. अशी भावनाच कधी पोटात जागी झाली नाही आणि निवड चालत चालत राहिला आणि ध्यान भगवंताचं केलं नाही. त्याच्या जागेवर दुसरं ध्यान असतं, खलबत्तेच गळ्यात बांधलेले असतात कुटायला, याचं कुटायचं त्याचं कुटायचं. इथं मोकळीक सापडतं सगळ्या रस्त्यानं त्यांनी चालताना. मग देव तर लांब राहतो, काही तर दिंडी सोडून दिंडीच्या पुढे असतात महाराज. आमचे बाबा म्हणतात पापाचे कळ पळते पुढे, पापाचे कळ पाहिजे दिंडी सोडून पुढे पळतात. हा माझा विचार आहे. मग ते कशा करता पळतात? ते काय देवाचं चिंतन करायला पळतात का, काय देवाचं स्मरण करायला पळतात का, काय देवाची चर्चा करायला पळतात? ते काय करतात त्यांना विचार ना कशा करता पुढे जातात. हा माझा विचार आहे. म्हणजे मला काय सांगतो, तुम्हाला सगळं कळतंय मला काय म्हणायचं ते. हा माझा विचार आहे. अरे सगळ्या रस्त्यानं काही मला देवाच्या नावाखाली आपण निघालो आणि जर देवाचं ध्यानच आपलं नसेल तर देव प्राप्त तरी कसा होईल? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जो ज्याचं ध्यान करतो त्याचं मन त्याच आकाराचं होतं. मग संसाराचं जर ध्यान केलं तर संसार कसा आहे? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आपण संसार करतो का नाही? झोपले काय सर? आपण संसार करतो की नाही? करतो. माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपण संसार जाणून करतो का आपण संसार न जाणता करतो? जाणून करतो. मग सांगा संसार कसा आहे? आता जाणून जर करतो, आपला संसार कळला मग आपण संसार करतो. कसा आहे संसार? अरे आपलं काही संसारातलं कळत नाही. तुम्हाला बरं तू सांगायला बोलले संसार कळायला लागला. संसार शब्दाचा अर्थ करत असताना संसार कसा आहे हे त्यांनी विचारलं सांगताना ते म्हणजे संसार असत आहे, संसार जड आहे आणि संसार दुःखरूप आहे. संसार कसा आहे? दुःखरूप आहे. किती लोकांना कळालं संसार दुःखरूप आहे? आणि जर दुःखरूप वाटला असता तर शिंडी सगळं संसारात बुडाला असता का? खरं मला तुम्ही सांगा. म्हणजे संसाराला न जाणता आपण संसार करतो आहोत. लक्षात ठेवा मी काय सांगतो. ज्या संसाराला आपण फार महत्व देतो, जो संसार आपण डोक्यावर घेऊन अशा पद्धतीने फिरण्याचा प्रयत्न करतो, तो संसार त्यांनी दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे मला. या फलन चुंबिता फुलन तुरुंबिता सर्वथा हा रुखाची असा रुख असणारा हा संसार आहे मला, की ज्याला काहीच फळ नाही फुल नाही, त्याच्यातून काहीच प्राप्त होत नाही. ठाऊकच आहे संसार दुःखाचा. संसार कसाचा? दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार सुखाचा विचार नाही कुठे. सुख पाहता जवळ पाडे, दुःख पर्वता एवढे, असं संसाराचं स्वरूप आहे म्हणा. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. पुढे काय? हे असं म्हणत म्हणत चालतो ना आपण. नुसतं म्हणतो
जाणतोच आपण पण आपण जाणूनच घेत नाही संसार दुःख मूळ आहे म्हणून. हे संसार दुःखाचं मूळ आहे म्हणून. हा संसार आपल्याला इकडून कोडतो तिकडून कोडतो, सगळ्या बाजूने नोचायचं काम संसाराचं चालू आहे. आपण तरी आपल्याला खूप छान वाटतो. हा महत्वाचा विचार. मला एवढंच सांगायचं, संसार कसा आहे? दुःखरूप आहे. हा लक्षात आलं ना तुमच्या? याच्यापेक्षा जास्त सांगू शकतो पण काय त्याला पाणी लावायचं 100 बाऱ्या. संसार दुःखाचा आहे तुम्हाला इथपर्यंत कळालं. नियम काय आहे? जो मनुष्य ज्याचं ध्यान करतो त्याचं मन तसंच होतं. मग संसार कसा आहे? दुःखरूप आहे. मग दुःखरूप संसाराचं ध्यान केल्यानंतर मन कसं होईल? अहो दुःखी होईल ना. म्हणजे आपल्या दुःखाला कारण कोण? आपलं मन, हे की नाही? का बरं? आपलं मन ध्यान कोणाचं करतं? संसाराचं करतं. याच्या विरुद्ध आहे का? संसार कसा आहे आपल्याला कळालं. परमात्मा कसा आहे ते सांगा. परमात्मा सत्य स्वरूप आहे, परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे, परमात्मा सुख स्वरूप आहे, परमात्मा अनादि आहे, परमात्मा अनंत आहे, परमात्मा व्यापक आहे, परमात्मा अजर आहे, परमात्मा अमर आहे, परमात्मा निर्गुण आहे, परमात्मा निराकार आहे, परमात्मा त्यांनी असा आहे. असं कितीतरी वर्णन मला करून सांगता येईल. मग परमात्मा सुखरूप आहे. योवै भूमात सुखम नाल्पे सुखमस्ती, श्रुती वर्णन करून सांगते. परमात्मा सुखरूप आहे. नुसतं सुखरूप नाही, सुखाचं त्यांनी आगळ आहे म्हणत. सर्व सुखाची आगळ जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाची आगळ तोहा उहा विटेवर, सर्व सुखाची आगळ म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाची आगळ वापर रखमा देवीवर. परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे. आणि संसार कसा आहे? दुःखरूप आहे. मग खरं सांगा, आपण ज्याचं ध्यान करतो आपलं मन तसंच होतं. मग आपण जर संसाराचं ध्यान केलं तर आपलं मन कसं होईल? संसारासारखं दुःखरूप होईल. आणि आपण जर परमात्म्याचं ध्यान केलं तर आपलं मन कसं होईल? परमात्म्यासारखं सुखरूप होईल. हा महत्वाचा असणारा विचार आहे. पण हा सिद्धांत जगद्गुरु तुकोबराया वर्णन करून सांगतात, बाबांनो तुम्ही परमार्थ करत आहात. मग परमार्थ करत असताना ध्येयापर्यंत आपल्याला का जाता येत नाही? त्याचं कारण जी साधना आपण करतो बऱ्याच वेळ ती साधना चुकीची असू शकते. म्हणून चुकीच्या साधनेने परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. म्हणून मी तुम्हाला एक नियम सांगतो. काय नियम आहे? अभंगाच्या पहिल्या चरणाचा ज्याचे दया ध्यान त्याची होय त्याची मन. म्हणून त्यांनी महाराज ज्याच्या मनाला ज्याचं ध्यान लागतं ना ते मन सुद्धा त्याच आकाराचं होतं. आपण जर संसाराचं बाह्य प्रक्रिया काय चाललेलं आहे? टाळ वाजवायची, भजन म्हणायची. आणि मनानं ध्यान कशाचं चाललेलं आहे? संसाराचं ध्यान चाललंय. म्हणजे प्रक्रिया चुकली का नाही? ही चुकण्यासारखी प्रक्रिया आहे. महत्वाचा विचार आहे. बाहेरून टाळ नाही वाजवता आला तरी चालेल, बाहेरून फार सुसरावे असणारं गायन नाही करता आलं तरी चालेल, पण मनामध्ये मात्र ध्यान पांडुरंगाचं असलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. रस्त्यानं चालताना भगवंताशी संवाद करता आला पाहिजे, भगवंताबरोबर बोलता आलं पाहिजे. ध्यानात फक्त त्यांनी परमात्माच असला पाहिजे. देव त्यांनी महाराज सारखा चित्तामध्ये घोळत राहायला पाहिजे. त्याच्याविषयीचेच विचार मनामध्ये त्यांनी सारखे चालू राहिले पाहिजे. माणसाच्या मनामध्ये कोणाचे विचार सारखे चालू राहतात? त्याला ज्या गोष्टीची आवड असते ना त्या गोष्टीचे विचार सारखे मनात चालू असतात. आता आपल्याला आवड कशाची आहे? आपण त्याचाच विचार करणार, आपण त्याचंच ध्यान करणार. मग परमात्म्याचे विचार आपल्या मनात कधी येतील? ज्या दिवशी आपल्याला परमात्म्याची आवड लागेल त्याला. ही आवड काय फुकट लागत नसते.
महाराज म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी. अरे फार जन्मजन्मांतरातलं पुण्य असावं लागेल किंवा विठ्ठल आवडेल, हा महत्वाचा विचार आहे. भाऊ म्हणायचे अरे पापानं संसार आवडतो आणि पुण्यानं देव आवडतो. नाही कळलं तुम्हाला? पापानं संसार आवडतो आणि पुण्यानं देव आवडतो. मग आपलं तपासून बघा आपल्याला काय आवडतं. जर आपल्या पोटात अजून संसार आवडत असला, समजायचं कोणत्या तरी जन्मातलं पाप आहे म्हणून संसार प्रिय वाटतो, संसार गोड वाटतो. आणि जर खरंच फक्त देवच आवडत असला तर पक्का लक्षात ठेवा कोणत्या तरी जन्मातलं पुण्य उदयाला आलं. आणि म्हणूनच जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. फार जन्मातलं पुण्य उदयाला आलं म्हणून विठ्ठलानं कृपा केली. विठ्ठलाची आवड अंतःकरणात निर्माण झाली, पण भगवंताची आवड व्हावी लागेल निर्माण. आणि आवड निर्माण झाल्यानंतर मनुष्य त्याचं ध्यान त्यांनी करेल आणि त्याचं ध्यान केलं की तो सुखरूप होईल, हा महत्वाचा विचार आहे. जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती जर पाहिली ना महाराज तर फार भयंकर परिस्थिती होती. तुकोबारायांच्या चेहऱ्यावर समाधान जर पाहिलं ना तर विलक्षण असणारं समाधान होतं. ते कायमस्वरूपी समाधानी आहेत महाराज. राहायला घर नव्हतं. घर कसं होतं? चंद्रमोळी. घर चंद्रमोळी म्हणजे चतुर्थीचा चंद्र घरातूनच ओवाळायचा. का बरं? एवढे त्यांनी छिद्र पडले छताला, बरं झाकून त्यांनी त्या तयारी केली, पण तरी सुद्धा झाकता आले नाही. पण चंद्र ओवाळायचं म्हणजे ते अंगणात जायचंच नाही, घरातूनच चंद्र ओवाळायचं असं घर होतं माझं. पाणी पिण्याकरिता जर काय व्यवस्था होती म्हणलं तर केळी होती. केळी ते आणतात ना कडा केळी, ठीक आहे नाही, ती केळी आणि त्याच्यावर पाणी पिण्याकरिता नारळी, केळीवर नारळी अशी अवस्था होती. खरं सांगा आपल्या जीवनात कधी असं झालं का? आपण त्यांनी घरांमध्ये राहतो पण खिंडार पडलेली घरं त्यांनी महाराज आपली आहेत काय? फार चांगले आहोत आपण, देवाच्या दयेने फार चांगले आहे. कधी त्यांनी केळीत पाणी भरून गार व्हायकरता ठेवीत असेल कदाचित, पण हांडण भांडण आहे म्हणून त्यांनी केळीत पाणी ठेवलं. नारळाच्या करवंटीत प्यायची बारी आली असं इथं बसलेलं कोणाच्या नशिबाला आलं का? शक्यच नाही महाराज. अशी अवस्था तुकोबारायांची होती. बरं घरात काही खायला नव्हतं, चोर चोरी करण्याकरिता आले आणि वरून चोरांनी पाहिलं. लेकरांच्या अंगावर पांघरुण घातले होते आणि त्यांचे आईबाप घरात पांघरूनच नाही म्हणून खालीला झोपले होते. मग चोराला दया आली महाराज. चोराने काय केलं? त्याला वाटलं अरे आपण चोरी करायला यांच्याकडेच काय नाही, त्या सवाऱ्यातून वरून घोंगडी टाकून दिली. कशाकरिता? तुम्हाला त्याची गरज आहे, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला गरज आहे. मग जाऊ पुढे ती भीती तुम्ही आरडाओरडा करताना ते तुमच्या घाशाचं कौतुक नाही, त्या सिस्टीमवाल्याचं कौतुक आहे. त्याची चांगली सिस्टम म्हणून ओरडता येते, नाही तर नरडत आणि बसल्यानंतर मशीने पाय दिल्यासारखं होत आहे. त्याच्यातून आवडच निघत नाही मला, काय करावं लागतंय मोठ्याने. म्हणून त्यांनी फार चांगली सिस्टम म्हणून चांगलं म्हणता येते. मला वाटलं आता मला म्हणलं 4-5 काही कीर्तन शेवटच्या कीर्तनात जोड पण तिचा याच्यामुळे चांगलं बोलता यायला मला. असू द्या. जाऊ पुढती भेके कुत्रे घर राखी ते नांदा नको आहे सांगा, अशी अवस्था तुकोबारायांची होती. म्हणजे त्यांनी 18 विश्व दारिद्र्य त्यांनी होतं, पण समाधान मात्र चेहऱ्यावर कायम स्वरूपी टिकून होतं. तुम्ही ऐकता सर्वजण? असली जर अवस्था आपल्या जीवनात असते तर समाधान त्यांनी आपल्या चेहऱ्यावर आलं असतं. आता आपले स्लॅब आहेत, घर त्यांनी पत्र्याचे सुद्धा नाही, स्लॅबचे घर आहेत. सगळं खायला त्यांनी चांगलं 5 बोट तुपात आहे. कसं काय असतील ते मला माहित नाही, पण त्यांनी सोन्याचा धूर निघतो म्हणतात काही लोकांच्या घरातून, अशी त्यांनी अवस्था आहे. पण तोंड पाहिलं का 12 वाजता काय मग असमाधान महाराज? का बरं असमाधान? त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण रात्रंदिवस चिंतन कोणाचं? संसाराचं. म्हणून चेहऱ्यावर काय रात्रंदिवस दुःख. तुकोबारायांच्या चेहऱ्यावर समाधान का बरं? रात्रंदिवस ध्यान कोणाचं? पांडुरंगाचं. म्हणून त्यांनी चेहऱ्यावर समाधान सुद्धा कायम स्वरूपीचं. हा महत्वाचा विचार आहे. अरे बाह्य पदार्थ त्यांनी तुमच्या समाधानाला कारणीभूत नाही, तुमच्या चित्तामध्ये ध्यान कोणाचं आहे ते तुमच्या समाधानाला कारणीभूत आहे.
म्हणून जर भगवंताचं ध्यान करत असाल आणि बाहेरची परिस्थिती फार बिघडलेली असली तरी समाधान मात्र तुमच्या चेहऱ्यावरचं ढळायचं नाही. आणि देवाच्या दयेनं सगळं मिळालेलं असलं आणि चिंतन जर त्यांनी संसाराचं चालू असलं तर कधीच समाधान प्राप्त व्हायचं नाही. हे सिद्धांतासारखे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत महाराज, कायमस्वरूपी हे त्यांनी आठवणीत ठेवले पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, जर तुम्हाला समाधानी व्हायचं असेल, कायमस्वरूपीचं समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिल्या चरणातला त्यांनी असणारा सिद्धांत लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवून त्यांनी महाराज बाकीचं सगळं कपाळ बाजूला करा आणि पांडुरंगाचं स्मरण करा, म्हणजे सुखी व्हाल पांडुरंगासारखे महाराज वर्णन करून सांगतात. ज्याचे जया ध्यान त्याची वय त्याचे मन, जो ज्याचं ध्यान करतो त्याचं मन सुद्धा तसंच होतं. मग संसाराचं ध्यान केल्यानंतर त्यांनी मन दुःखी होत असलं तर कशाला दुःखात पडायचं, मग काय करायचं, पण संसारातलं त्यांनी सगळ्याचे सगळं गबाळ बाजूला सारायचं. मनवणे अवघे सारा, अवघ म्हणजे सगळं बरं का, काहीच ठेवायचं नाही मागे, सगळं बाजूला करायचं. जया परमार्थाची त्याने सांडावे लिगाड, लिगाड म्हणजे काय, हे गबाळ हा माझा विचार आहे. लिगाड म्हणजे संसाराचं सगळं गबाळ, जे आपण आपल्या चित्तात त्यांनी जमा करून ठेवलेलं आहे, काही कामाचं नाही महाराज ते त्यांनी फक्त दुःखाला कारणीभूत आहे, हा महत्वाचा विचार आहे. मग हे त्यांनी करायचंच नाही का तुझं ऐकायचं जातो हिमालयात निघून. मग एखादं म्हणाल ना महाराज उर्मटपणानं मला, पण मला त्याला हे सांगायचं बाबा तू हिमालयात जाऊ नको, तू संसारातच राहा, फक्त संसार तुझ्यात घुसू देऊ नको. तुमच्या लक्षात आलं, संसारात राहा ना, संसार प्रारब्धानं होतो. तुमच्या प्रारब्धात असली तर तुम्हाला बायको, जर प्रारब्धात नसली तर अटल बी आहे. मग काय करायचं, हा महत्वाचा विचार आहे. प्रारब्धातच नाही ना त्याच्यामुळे भेटलेच नाही मला. पण प्रारब्धात जर असेल तर सगळ्या गोष्टी म्हणतात. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तो का करीना बोभाट, अन्न मान धन हे तो प्रारब्ध. या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रारब्धावर अवलंबून. तुम्ही श्रीमंत होणं तुमच्या हातात नाही, तुमच्या प्रारब्धावर अवलंबून. तुम्ही प्रसिद्ध होणं तुमच्या हातात नाही, तुमच्या प्रारब्धावर अवलंबून. असं आहे. असे काही लोक त्यांनी आपल्या संप्रदायात सुद्धा पाहायला मिळतात. क कळत नाही, ढ कळत नाही, सगळी दुनिया ओळखते त्यांना. असे काही माणसं आहेत महाराज, महापुरुष, जे त्यांनी महाराज विद्वान आहेत, त्यांचा हात कोणी धरू शकत नाही, पण लोकांना माहीतच नाही. का बरं माहित नाही, प्रारब्धच तसं आहे. त्यांच्या प्रारब्धामध्ये प्रसिद्धी नावाची गोष्टच नाही, पण विद्वान आहेत तरी पण प्रसिद्ध नाहीत. आणि यांना काही समजत नाही, ढेकळण मारती तरी सुद्धा प्रसिद्ध आहेत. हे प्रारब्धात प्रसिद्धी म्हणून प्रारब्धात प्रसिद्धी मिळाली, सरळ सरळ असणारा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी प्रारब्धाने या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून त्यांनी अवघे सारा म्हणण्याचं तात्पर्य असं आहे. आणि हे सगळं संसाराचं जे चित्र आहे ना, त्याच्यानंतर झटे खात बसू नका. तुमच्या कपाळात असेल तर तुमच्या पायावर ओढून घालीत येईल, हा महत्वाचा विचार आहे. कपाळामध्ये जे लिहिलं असतं ना ते कोणी ओढून नेऊ शकत नाही, आणि कपाळापेक्षा जास्त तुम्हाला कोणी देऊ शकत नाही, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी मला जरी तुमच्यापासून काही निघून गेलं असलं तरी पक्का निर्णय मला त्यांनी समजून सांगायचा, ते आपल्या कपाळात नव्हतं म्हणून आपल्यापासून त्यांनी निघून गेलं, हा महत्वाचा विचार आहे. जे तुमच्या कपाळात आहे ते मात्र कोणी नेऊ शकत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवण्याचा हा सिद्धांत आहे. माझा सिद्धांत लक्षात ठेवा. असा जर सिद्धांत लोकांना पटला तर लोक समाधानी होतील महाराज, खरंच सुखानं जाते. नाही तर त्यांनी 8 तास करून करिता बरोबरी बरोबर हातपाय फोडून फोडून संसार जमा करायच्या नादी जर लागला
तर जन्म संसार मिळवता मिळवता त्यांनी जातो, जन्मही हातातून निघून जातो, शेवटी संसारही सुटून जातो. हा काहीच येत नाही. तेल गेलं, तूप गेलं, हाती दुकाटणी आलं, घोडं गेलं त्यांनी दुकानात, बायकोनी पाठवलं म्हणजे यादी दिली लिहून, तेल आणा, तूप आणा, आणि हे सगळं त्यांनी हातात ते धुपाटणं म्हणजे ते धूप त्याच्यात पेटवतात की नाही, त्याला असं खालून एक वाडग्यासारखं असते, वरून एका वाटकीसारखं असते, त्याच्यात ते धूप तयार करतात, मग सगळ्या घरात त्यांनी फिरवतात. गेलो धुपाटणं घेऊन, तो दुकानदार म्हणला काय पाहिजे, म्हणे मला तेल पाहिजे. कशात पाहिजे, ते गेलं धुपाटणं पुढे, म्हणजे याच्यात तेल द्या. घेतलं तेल, मग शेंगदाणे घेतले, गुळ घेतला, साखर घेतली, सगळं काय घ्यायचं घेतलं. आता त्यांनी म्हणलं मला तूप घ्यायचंय. कशात देऊ, हे काय म्हणलं, हे धुपाटणं त्याच्यात तेल घेतलं होतं आधीच, ते असं पालखं केलं, आणि पालखं केल्यानंतर तेल तिथंच सांडलं, आणि दुसऱ्या बाजूने तूप घेतलं आणि तूप घेऊन घरी गेला. घरी गेल्यानंतर सगळं साहित्य त्यांनी होतं, त्याच्यात तेल नव्हतं. मग त्यांनी बायकोने विचारलं, हे सगळं घेऊन आले, तूप आणलं, सगळं आणलं, तेल कुठं आहे, हे काय म्हणलं तेल आहे, ते तूप तिच्या पुढे नेऊन पाहिलं. नाही कळलं तुम्हाला, म्हणजे तेल गेलं, तूप गेलं, हाती दुपाटणं आलं. हा सरळ सरळ मुद्दा आहे माझा, तेल गेलं, तूपही गेलं. तसं त्यांनी मला सगळं आयुष्य संसार जमा करता करता गेलं, तेल गेलं, आणि तो संसार जमा केला, गेल्यावर तोही हाताला लागला नाही, म्हणजे तोही गेला, म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं. हाती काय राहिलं, दुपाटणं राहिलं, म्हणजे तो यम आला, बडगे मारायला लागला, एवढंच हातात राहिलं मला, बाकी काय शिल्लक आहे खरं सांगा. म्हणून अमूल्य किमतीचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे, एवढं त्यांनी मला निर्मल असणारं जीवन प्राप्त झालेलं आहे. ते संसारात शिंदी सगळं बुडण्याकरिता मिळालेलं नसून ते भगवंताचं चिंतन करण्याकरिता प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांनी मला संसार प्रार्थना होत असतो असा विचार करून संसाराचं चिंतन बाजूला करा, मनोनी अवघे सारा, आणि काय करा, प्राधान्य परमात्म्याला द्या. पांडुरंग दृढ धरा, पण पांडुरंगाला चित्तामध्ये दृढ धारण करा. तुम्हाला पटतंय ना माझं पटत असतंय सगळ्या लोकांना, मला माहिती आहे महाराज, फक्त ते अंगावर घेत नाही, हा महत्वाचा विचार आहे. एवढं अंगावर घेतलं की कल्याण झालंच महाराज, मी त्या मुद्द्यावर आहे, हा सगळ्यात महत्वाचा विचार. म्हणून महाराज तुम्हाला तू काय शाहतो काय का काय, मी पण तुमच्यासारखा संसारिकच आहे, पण मला ते म्हणत ते मला माझं कौतुक नाही सांगायचं. पण वस्तुस्थिती मात्र अशीच आहे की आपण जेवढा संसाराचा विचार करू तेवढं जास्त दुःख होतं. पण संसारातून बाजूला पडलं की भगवंताची कृपा झाल्यावर या सगळ्या गोष्टी आतून कळतात. हे समजून सांगणारे फार दुर्लभ असतात. कोणी कोणाला समजून सांगायला मोकळं नाही. हिंगाण शिंगाण करून 2 तासाचं कीर्तन करून मला जाता येईल महाराज निघून, विनोद करायचे, तुम्हाला हसवायचं, हे करायचं, जायचं निघून, म्हणजे त्याने तुम्ही खुश, मी पण खुश, असलं कीर्तन नसतंय. जीव तोडून त्यांनी जर काही सांगत असला समोरचा, तर तो आपल्याकरता सांगतोय असं लक्षात घेतलं पाहिजे. कीर्तन ऐकत असताना त्यांनी महाराज लोकांमध्ये का बदल होत नाही, त्याचं कारण असं आहे, ऐकणाऱ्या लोकांच्या मनात भाव असतो, हे जे चाललंय ना सगळं, हे या सगळ्या लोकांकरता चाललंय, आपला काय संबंध नाही. असं जोपर्यंत असतं ना तोपर्यंत कीर्तन परिवर्तन करणार नाही. पण ज्या दिवशी कीर्तन ऐकणारे सगळे लोक जेव्हा विचार करतील की हे कीर्तन लोकांचं काही असो, माझ्याकरता चाललंय, ऐकणारा प्रत्येक माणसाच्या मनात जर विचार असेल हे कीर्तन माझ्याकरता चाललंय, तर हे कीर्तन निश्चित जीवनात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी हे कीर्तन तुमच्या समोर सांगतायत, मनोनी अवघे सारा, बाकीचे गुण तो कोणी असो, ब्रह्मदेव असला तरी बाजूला करा, मग कोणाला ध्यान करा, पांडुरंग दृढ धरा, पांडुरंगाचं अशा पद्धतीने चित्तामध्ये ध्यान करा. मग तो पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे. मग तुमच्या मनानं जर पांडुरंगाचं ध्यान केलं तर तुम्ही सुद्धा कशी व्हाल, सुखरूप व्हाल. हे सुखाला की करे शीतळ तर तो मग करत असाल तर पंढरीला जा, पंढरीच्या पांडुरंगाचं ध्यान करा, सगळं चित्त पांडुरंगाजवळ त्यांनी द्या. मग सुखरूप पांडुरंगाचं चिंतन करता करता काय होईल, तुम्ही स्वतः सुखरूप होऊन जा. हा दिव्य असणारा संदेश साधू संत आपल्या समोर वर्णन करून सांगतात. म्हणून त्यांनी महाराज परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे हे कळालं. मनोनी अवघे सारा, पांडुरंग दृढ धरा, हा संदेश तुकोबाराने सांगितला. महाराज आम्हाला तुमचं म्हणणं कळालं, पण पांडुरंगाला दूर कसं धरायचं ते सांगा ना. कुठे आहे पांडुरंग, कसा आहे पांडुरंग, त्याला त्यांनी पाहायचंय. दूर त्यांनी धरा म्हणतात, त्याचं वर्णन काहीतरी करून सांगा ना. मग त्या पांडुरंगाचा पत्ता सांगतात. कसा आहे तो पांडुरंग परमात्मा, तो समान चरण विटेवर ठेवून अशा पद्धतीने उभा आहे. खरं तर तो आकाशापेक्षा व्यापक आहे, तो अणुपेक्षाही सूक्ष्म आहे, असं त्याचं स्वरूप आहे. पण तो परमात्मा त्यांनी भक्तांवर कृपा करण्याकरिता सगुण साकार होऊन विटेवर उभा आहे. म्हणून विटेवर उभा असणाऱ्या परमात्म्याच्या चरणांना चित्तामध्ये धारण करा, हे सांगण्याचं तात्पर्य महाराज
थोडं धरा. अवघे शब्दानं सगळं घ्यायचं, देवा वाचून बाकीचं काय काय असेल ते. मग देवा वाचून आपण ज्या ज्या गोष्टींना महत्व देतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, असं बोलला की कॉम्प्युटरमध्ये कसं बटन दाबलं की सगळं चित्र समोर येतं, तसं आपल्या मनाला विचारायचं आपण देवा वाचून अजून कोणाकोणाला त्यांनी महत्व देतो. लक्षात आलं मी काय सांगतो ते? हा, मग देवा वाचून आपण ज्या ज्या गोष्टींना महत्व देतो ना, अवघे सारा सगळे जाऊ दे बाजूला, हा महत्वाचा विचार. एकट्या पांडुरंगाला धरा. हा, मग सगळ्यामध्ये त्यांनी महाराज आपली आई असू शकते, आपला बाप असू शकतो, आपली फार लाडाची बायको असू शकते, फार प्रेमाची मुलं असू शकतात, फार मित्र असू शकतात, फार त्यांनी बाकीचं सगळं गबाळ बिगर कामाचं असतं ते सगळं जमा केलेलं असू शकतं. हे सगळे काही कामाचे नाहीत म्हणा. अख्खे भामट्यात स्वतःच्या स्वार्थाकरता मागं पुढे फिरत राहतात. हा महत्वाचा विचार आहे. एकदा देवच असा आहे की त्याचा तुमच्याकडून काही स्वार्थ नाही. संत असे आहेत की ज्यांचा तुमच्याकडून काही स्वार्थ नाही, काही तुम्हाला मागायचं नाही. म्हणून त्यांनी महाराज तेच आपलंसं करण्यासारखे आहे, जगात दुसरं कोणी आपलंसं करण्यासारखं नाही. म्हणून जेवढे त्यांनी आहेत ना, हे सगळेची सगळे बाजूला करा, त्यांना महत्व देऊ नका. मग कोणाला महत्व द्या? पांडुरंगाला महत्व द्या. पण कसं महत्व द्यायचं, कुठं त्याला शोधायला जायचं? मग ते म्हणजे मी तुम्हाला पांडुरंगाची खूण सांगतो. काय खूण आहे? आता ज्याला प्राप्त करून घ्यायचं, ज्याचं ध्यान करायचं, ज्याला चित्तात साठवायचं, त्याची काहीतरी ओळख असली पाहिजे ना. कसा आहे म्हणले पांडुरंग तुमचा? मग आम्हाला ध्यानात ठेवता येईल म्हणले सम खून ज्याचे पाय. मी खून सांगतो म्हणजे काय खून आहे? जो व्यापक आहे सगळीकडं, तो चराचरात गच्च भरलेला आहे, पण असा चराचरात गच्च भरलेला तो परमात्मा, तो त्यांनी मला उभा राहिलेला आहे. कुठं उभा राहिला? तो त्यांनी भीमेच्या तटावरती आणि विटेवर समान चरण ठेवून अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. सम खून ज्याचे पाय, उभा, व्यापक, विटे ठाय. हा जो व्यापक शब्द आहे ना, तो आधी लावायचा. जो व्यापक आहे तो विटेच्या ठिकाणी समान चरण ठेवून उभा आहे, असा अन्वय करून घ्यायचा. फार महत्वाचा मुद्दा आहे. परत एकदा सांगू का? जो सर्व ठिकाणी व्यापक आहे ना, तो जो त्यांनी विटेवरती उभा राहिलेला आहे आणि कसा समान चरण ठेवून अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. म्हणून त्यांनी सम खून ज्याचे पाय, उभा, व्यापक, विटे ठाय. विटेच्या ठिकाणी तो उभा राहिलेला आहे. कोण उभा राहिला? जो सर्व ठिकाणी व्यापक आहे, जो देश काल वस्तू भेदरहित असणारा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा सगुण साकार रूप धारण करून विटेच्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि कसा उभा राहिलेला आहे? समान चरण ठेवून उभा राहिलेला आहे. त्याचे पाय चित्तात धारण करा, त्याच्या पायाची आठवण करा. जर त्याच्या पायाची आठवण कराल तर तुम्ही सर्वजण सुखी व्हाल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे भगवंताच्या चरणांची आठवण केली पाहिजे महाराज. सुखात पण केली पाहिजे आणि दुःखात पण केली पाहिजे. लोक दुःखात करतात महाराज आठवण. काही दुःखाचा प्रसंग जीवनात आला की मग देव आठवतो. उगा आमोशेची रात्र असावी आणि मसरवाट्या जोडून त्यांनी जायचा प्रसंग असो, रात्रीचे 12 वाजून गेलेले असावे, मग त्याचा रामच बंद होत नाही. राम 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 आबरा गोबरा होऊन त्यांनी राम राम म्हणत जातो. कुठपर्यंत म्हणतो माहिती? ते घरापर्यंत जाऊस तर म्हणतो. बरं, घरापर्यंत जाऊस तर अंगणात गेलं तरी म्हणतोच महाराज. कुठपर्यंत म्हणतो माहितीये? ते दरवाजा त्यांनी वाजवतो, मग दरवाजा वाजवला तरी पण म्हणतच राहतो. जेव्हा दरवाजा वाजवल्यानंतर आतून आवाज येतो ना, कोण आहे? म्हणजे कोणतरी जागा झालं. हा महत्वाचा विचार. असा आवाज आतून आला याचा राम बंद होऊन जातो. मग म्हणतो मेरे, मी मेरेच म्हणतो फक्त पुढे मला काय पिक्चरची गाणी म्हणायची, पण तू असंच म्हणतो. आता माझ्या अंगणात तुझं काय काम आहे रामा? आतापर्यंत काम होतं की नाही? भ्याव वाटत होतं, फार कष्ट वाटत होते, फार त्रास होत होता. आणि मग त्यांनी रस्त्याने चालला होता. रामाची गरज होती तोपर्यंत राम राम म्हणत होता. रामाची गरज संपली, राम म्हणायचा बंद झाला. म्हणजे अंगाला आला ताप, देवा तुम्हाला बाप. अंगाचा गेला ताप, मी देवाचा बापाचा बाप. अशा अवस्था त्यांनी होते की नाही? ही समाजाची रीत आहे. म्हणून परमात्म्याचं त्यांनी चिंतन करायचं, भगवंताचे पाय आठवायचे. म्हणजे कधी आठवायचे? फक्त आपलं हिताचं काम पडलं की मग आठवायचे, आणि हित पूर्ण झालं की मग विसरून जायचं असं नाही. मग काय करायचं? अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भगवंताच्या चरणांचं ध्यान करायचं. मला हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे सुखातही करायचं आणि दुःखातही करायचं. हा महत्वाचा. अरे सुखमय सुमिरन जो करे, दुःख का है को होय. हा महत्वाचा विचार आहे महाराज. दुःखमय सुमिरन सब करे,
दुःखामध्ये सगळेच लोक सुमिरन करतात, सुखमे करे न कोय, दुःखात सगळे स्मरण करतात भगवंताचं, सुखात मात्र कोणी स्मरण करत नाही। जो सुखमे स्मरण करे तो दुःख काहे को होय, जे सुखात भगवंताचं स्मरण करतात त्यांना दुःख होईलच कशाला, हा महत्वाचा विचार आहे महाराज। मग देवाच्या दयेने जर 4 सुखाचे दिवस आपल्या जीवनात आले असतील तर असा विचार करा, त्या देवामुळे मला चांगले दिवस आलेले आहेत। काही लोक शून्यातून मोठे होतात महाराज, आणि मोठे झाले की उन्मत्त होतात, मग त्यांना वाटतं मी म्हणजे काहीतरीच झालो, अशी अवस्था त्यांनी तयार होत असते। जे शून्यातून वरती आले त्यांनी पाय मात्र जमिनीवर ठेवले पाहिजेत आणि विचार केला पाहिजे माझ्याकडे काय होतं, त्या भगवंतानं माझ्यावर कृपा केली, भगवंतानं माझ्यावर दया केली म्हणून माझ्या जीवनात चांगले दिवस आले, देवा तुझ्यामुळे चांगले दिवस आले, असं सुखात जर म्हणला तर त्याच्या जीवनात दुःख कधीच होणार नाही महाराज। सगळ्यात मात्र लक्षात घेण्याचा सुखमे सुमिरन सब करे, दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे न कोय, जो सुखमे सुमिरन करे तो दुःख काहे को होय। म्हणून सुखातही भगवंताचं त्यांनी महाराज चिंतन केलं पाहिजे आणि दुःखातही भगवंताचं चिंतन केलं पाहिजे। विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल, म्हणून विठ्ठलच विठ्ठल जीवन झालं पाहिजे। विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विरचार नाही बेटा, तुका म्हणे आता नाही दुसरे, म्हणून दुसरं विठ्ठला वाचून काही शिल्लकच राहू नये। प्रत्येक स्थितीमध्ये त्यांनी विठ्ठलाची चिंतनाची अवस्था कायमस्वरूपी ठेवली पाहिजे, ती धरता कामा नये। सगळ्या अवस्थेत त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करता आलं पाहिजे। असं जर कराल ना महाराज तर परमात्मा उभा राहील, परमात्मा संकटात सोडवण्याकरिता येईल, परमात्मा सुखी तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही। हा विठ्ठल उभा असणारा जो देव आहे ना महाराज, हा समान चरण ठेवून उभा आहे। ते म्हणजे समकोण ज्याचे पाय, हे सम का बरं म्हणले माहिती आहे तुम्हाला? त्याचं कारण असं आहे, याच्याकडे जाणारे काय फक्त आपणच आहोत असं नाही, सगळ्या प्रकारचे जातात। म्हणजे श्रीमंत पण जातात, गरीब पण जातात, ज्ञानी पण जातात, अज्ञानी पण जातात, पापी पण जातात, पुण्यवान पण जातात। मग तो कधी असं करतो का? श्रीमंत त्यांनी मनुष्याला या 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 फार त्याचं कौतुक करतो, आपण करतो ना, एखादा श्रीमंत आला की फार लाच सोडून देतो आणि मग त्याच्या समोर लाला लाला करायला सुरुवात करतो। असं होतं की नाही महाराज? आता माझा राग येत असेल, मग राग आला मी काय करू त्याला, पण वस्तुस्थिती हीच आहे ना। कोणीतरी मोठा मनुष्य त्याने आला की मग त्याच्या मनामध्ये ते फार मोठे आहेत असा विचार करतो आणि गरीबाला काहीच किंमत देत नाही, हा महत्वाचा विचार। अरे जो श्रीमंताला गरीबाला समान समजतो तो भगवंताची विभूती आहे, लक्षात ठेवा। सगळ्यांना समान अशा दृष्टीने पाहतो ती भगवंताची विभूती आहे। पण परमात्मा कसा आहे तो त्यांनी महाराज श्रीमंताला गरीबाला समान ठेवतो म्हणून समकोण ज्याचे पाय। तो परमात्मा कसा आहे, ज्ञानी अज्ञानी दोन्ही पण समोर आले तरी त्यांना समान न्याय देतो, असा त्यांनी महाराज म्हणून समकोण ज्याचे पाय। तो पापी आणि पुण्यवान जरी आले तरी पण सर्वांना समान दृष्टीने पाहतो म्हणून समकोण ज्याचे पाय। खून सांगताना सम शब्द सांगितला, पण दुसरीकडे जाऊ नका, बाकीचे काय त्याचे रूप नाहीत का महाराज? हा महत्वाचा विचार आहे। त्या परमात्म्याचे अनेक रूप आहेत, पण तुकोबारांनी बाकीच्या रूपांचं वर्णन केलं नाही। ते सगळ्या लोकांना हात उंच करून त्यांनी सांगतात, हे सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला, नाही तरी गेला जन्मला या। ते दुसरं का बरं नाव घेतलं नाही, विठ्ठलाचंच का बरं नाव घेतलं? त्याचं कारण आहे महाराज, अनेक भगवंताचे रूप आहेत, एकच परमात्मा आहे, अनेक रूप धारण करतो। बघा तो त्यांनी उत्तर प्रांतामध्ये जर जाऊ आपण पाहिलं तर बद्रीनाथाच्या रूपाने बसले। तुम्ही गेले की बद्रीनाथला कसा बसलेला आहे? तो त्यांनी डोळे बंद करून अशी ध्यान मुद्रा लावून त्यांनी बसलेला आहे, त्याचे डोळे बंद आहेत, त्याची मुद्राच वेगळी आहे। थोडं खाली आले की तो श्रीनाथ भगवंताच्या रूपाने त्यांनी उभा आहे। राजस्थानमध्ये श्रीनाथ भगवान तो त्यांनी देवळाचरण अशा पद्धतीने उभा आहे। त्याच्यापेक्षा वृंदावनात गेले तर तिथं प्रत्यक्ष बाकी हरीच त्याला त्यांनी अशा पद्धतीने म्हणतात। तुम्ही जर उत्तर प्रांतामध्ये गेले, तुम्ही जर पूर्व दिशेला त्यांनी गेले तर तो जगन्नाथ झालेला आहे। जगन्नाथ म्हणतात, तिथं जगन्नाथाची मूर्ती आहे, सुभद्रेची मूर्ती आहे आणि बलरामाची मूर्ती आहे। मूर्ती मोठी विचित्र आहे, कशी काय? अशी आखडलेली मूर्ती आहे, असं आखडून त्यांनी बसलेलं आहे। अशी मूर्ती का बरं असेल? म्हणतात की सुभद्रा आणि बलराम आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे तिघेजण त्यांनी महाराज ऐकत होते। काय ऐकत होते? भगवंताच्या त्यांनी महाराज अनेक माता आहेत, म्हणजे 7 पत्नी होते वसुदेवाला,
हा महत्वाचा विचार. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी महाराज रोहिणी नावाची असणारी पत्नी होती. ही जी रोहिणी आहे ना, ती रोहिणी आणि भगवंताच्या बाललीला आणि सर्व लोकांच्या समोर सांगत होती. मग आता आपल्याविषयी जर कोणी एखादा माणूस सांगत असला आपल्या परस्पर तर आपल्याला त्यांनी आतमध्ये लाडू फुटतात, माझं सांगताय, चांगलं सांगताय, मग ते काय सांगताय असं कान उंच करून ऐकताय. हा महत्वाचा विचार. तसं देवाविषयी सांगत होते, पण देव ऐकत होता महाराज, लपून ऐकत होता. आणि ऐकता ऐकता त्यांनी मला ऐकण्याकरिता असा संकुचित होऊन बसला होता ना, तसाच झाला महाराज. हा महत्वाचा विचार आहे. पण त्याचं कसं रूप आहे तिथं, हे अशा पद्धतीचं रूप आहे. तो पश्चिम दिशेला जर पाहिला ना तर 4 हात घेऊन अशा पद्धतीने उभा आहे. द्वारिकाधीश, त्याच्या पायाजवळ सनकाधिक संत आहेत, यात्रेला जाणारे हे सगळे मंडळी आहेत, त्यांना विचारा, म्हणजे सगळ्या ठिकाणचे देव तुम्हाला पाहायला भेटतील. तो दक्षिण प्रांतामध्ये काय बालाजीच्या रूपाने अशा पद्धतीने उभा आहे. हा श्रीमंत असणारा देव आहे, त्याला 4 हात आहेत. असं ते खोप्यात खोपे लागला नाही म्हणत. तिथे दिवे लावलेले, तर त्या दिव्याच्याच प्रकाशात त्याला पाहायचं. आपल्यासारख्याला जवळ जायला चान्स नाही, म्हणजे पायाला हात लावायचा आणि पायावर डोकं ठेवायचं आणि विसरूनच जा म्हणत. ते आपल्याला कधीच जाता येणार नाही. असे सगळेचे सगळे देव आहेत. तुम्ही वृंदावनात गेलं की काय पडदे लावून घेतात, आहे की नाही? खरं सांगा, तुम्हाला बद्रीनाथाला गेले तरी तुम्हाला हात लावता येत नाही. तुम्ही जगन्नाथपूरला गेले तरी लांबून पाहावं लागतं, ते असं उभं राहिलेलं आहे. तुम्ही द्वारकाधीशाला पाहायला गेलो तर आम्ही गेलो होतो आणि तिथं त्यांनी त्याचा नैवेद्य होता, 11,000 रुपये नैवेद्य केले होते. असे मोठाले ताट होते महाराज, काय सांगायचं. त्याच्यामध्ये पक्वानच पक्वान नव्हते. म्हणून किती खात असेल, काय खायला लिमिट असावं महाराज, एवढं त्याला खाण्याकरिता हेच होते पैसे द्यायला. पण अशा पद्धतीनं एवढे ताट भरून ठेवले होते, एवढे भोग आहेत, पण हात लावायला मात्र तुम्हाला मुभा नाही. हा महत्वाचा विचार आहे. बालाजी जवळ गेले की हात लावता येत नाही. कुठेही जा तोच आहे, पण त्याला स्पर्श करता येत नाही, त्याचं दर्शन जवळून घेता येत नाही. आणि पंढरीत या, खरं सांगतो, बारी लावून का होईना पण पायावर डोकं ठेवता येणार. म्हणून म्हणते सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणून विठ्ठलाला भजा. आणि तो सगळ्यांकरता आहे आणि समान चरण ठेवून त्यांनी उभा आहे. पडदे लावित नाही, लांब रोटीत नाही, त्याची टायमिंग नाही महाराज. आता 24 तास दर्शन चालू आहे, 24 तास. म्हणजे तो विश्रांती करतो, तो झोपला. अरे त्याला झोपायला परवानगीच नाही. त्याला सांगितलं उभा राहा, आणि तो उभाच राहिला महाराज, कमरेवर हात देऊन असाचे असा उभा. युगे झाले 28. अजून कान मनशी बळीस, अजून सुद्धा पुंडलिकराय त्याला बस म्हणले नाही. हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, तिथं प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पण पुंडलिकाकरिता आला, पुंडलिकानं बांधून टाकला. साधू संत रागावले, कारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. रागून त्यांनी म्हणले, का रे तू उन्मत्त झालास. आणि विठ्ठलाला त्यांनी उभं केलं. अजून त्यांनी बस म्हणत नाही, पण क्यू देवाची त्यांनी येते, पण तो मात्र तसाच उभा आहे. आणि कोणाकरिता उभा आहे? आपल्याकरिता उभा आहे. फक्त आपल्या पोटात भाव असला पाहिजे उभा भाविकासाठी. तो आपल्या सगळ्यांचा बाप आहे. बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पाहात, म्हणून कर ठेवून या कटी, उभा चंद्र भागे तटी. गळा वैजयंती माळा, रूप डोळस सावळा, तुका म्हणे भेटावया सदा असावल्या बाह्या. असा असणारा हा परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन करायला तुकोबऱ्या सांगतात, समकोल ज्याचे पाय, ज्याचे पाय त्यांनी आहेत समान, जो व्यापक आहे आणि तो परमात्मा त्यांनी विटेवरती उभा राहिलेला आहे आणि समान चरण घेऊन उभा राहिलेला आहे. तो पांडुरंग परमात्मा चित्तात धारण करा, म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. अशा पद्धतीने पांडुरंगाला दृढ धरा. असे मला अनेक कमी मुद्दे तुमच्या समोर सांगता येतील. आता 8:30 वाजत आलेले आहेत. पण मी असा विचार केला होता, 1 तासभर आपण कीर्तन करायचं आणि थांबायचं. म्हणून त्यांनी आता हे 7च्या आधी सुरू झालेलं आहे कीर्तन, म्हणजे 7:45ला सुरू झालं होतं. किती वाजता थांबायला पाहिजे होतं? 7:45ला थांबायला पाहिजे होतं. म्हणजे आता 1 तास होऊन त्यांनी जास्त मिनिटं झाली की नाही, आता मी थांबलो पाहिजे असं म्हणून त्यांनी थांबलं. तुम्हाला काय झालं, तुला टायमाच्या आधी थांबायला फार चांगला झाला असतो. आता असं म्हणलं ना, याला काय म्हटलं लांब व्हायची सवय लागली, किती बोलावं महाराज, जास्त बोलून मुद्द्याचं बोलून झालं ना महाराज. तुम्हाला कळण्यासारखं बोललो की नाही, एवढं तरी ओव्हरडोस झाल्यानंतर पुन्हा त्यांनी तकलीफ होते. जास्त जर त्यांनी औषध खाल्लं तर मग पुन्हा रिॲक्शन व्हायची त्यात शक्यता असते. असं त्यांनी व्हायला नको. ओव्हरडोस पण व्हायला नको. मुद्द्याचं तुम्हाला कळालं, जे मला त्यांनी तुमच्या समोर मांडायचं ते कळालं. महाराजांना मी विचारलं आलो कोणता अभंग घेऊ, त्यांनी काही स्क्रीनशॉट करून ठेवलेले अभंग आहे. म्हणजे त्यांना कधी विचारलं की कोणता अभंग घेऊ, मग ऐन टायमाला दाखवायचा अभंग, म्हणून स्क्रीनशॉट केली होती. पाहिजे त्यांनी दुसरा दाखवला होता, तुम्हाला त्याने फार लांबचा 5-6 चरणाचा होता.
एवढं त्यांनी मला ध्यानात आहे. आता नवीन अभंग ध्यानात राहत नाही. हा अभंग बऱ्याच वर्षापूर्वी कधीतरी सोडावला होता, माझ्या ध्यानात होता. म्हणून त्यांनी मला तो पाहिला, माझ्या मनातच भरला मला. म्हणजे याच्यावरच आपण बोललं पाहिजे, म्हणून अभंग चिंतनाकरिता निवडला. आपण ज्या परमात्म्याला पाहण्याकरिता आलो तो विटेवरती उभा आहे, तो समान चरण ठेवून अशा पद्धतीने उभा आहे. आपण काय केलं पाहिजे, बाकीचं सगळं गबाळ अंतःकरणातून बाजूला केलं पाहिजे आणि त्याचं चिंतन केलं पाहिजे. अरे तो विटेवर उभा राहिला म्हणजे तेवढाच नाही. तुम्हाला काय वाटतं, विटेवर उभा राहिला म्हणजे फक्त आपल्याकडे तो उभा झाला पंढरपुरापर्यंत पुरताच मर्यादित आहे? तसं काही नाही माहिती. तो परमात्मा आकाशापेक्षा व्यापक आहे आणि तो परमात्मा अणुपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. असा असणारा तो परमात्मा आणि तो त्यांनी मला एवढा व्यापक असून एवढा सूक्ष्म असून सुद्धा आपल्याकरता विटेवर उभा राहिलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेच अभंगाच्या शेवटच्या ठिकाणी करू सगळ्या दिंड्यांमध्ये असं नसतंय. फार वानवा असते महाराज म्हणणाऱ्यांची, वाजवणाऱ्यांची, गाणाऱ्यांची वानवाच असते.
एवढे आणतात तरी कुठून लोक हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज चांगलं गोड भजन ऐकायला मिळणं याच्याकरता सुद्धा भाग्य असावं लागतं. पण आपण इथून तिथून गोड भजन ऐकत आलो आणि भगवंताचं चिंतन करत आलो, खरंच चांगली गोष्ट आहे. अशी सगळी वारी आपण दरवर्षी करत राहिलं पाहिजे आणि भगवंताचं ध्यान करीत करीत वारी केली पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. ध्यान करणं म्हणजे डोळे बंद करायचं ना असं बसायचं म्हणजे ध्यान, असा अर्थ लावू नका. ध्यान शब्दाचा अर्थ लावा आठवण. ध्यान शब्दाचा ध्यान म्हणजे माझ्या ध्यानातच राहील म्हणजे काय झालं, मला आठवणीत नाही राहील. सरळ सरळ मुद्दा आहे की नाही, मला ध्यानात नाही राहिलं, आठवणीत नाही राहिलं, काय फरक आहे? एकच गोष्ट आहे, म्हणजे आठवण करायची. कोणाची? पांडुरंगाची आठवण करायची. फक्त पंढरीच्या रस्त्यानेच आठवण करायची आणि घरी गेल्यानंतर लगेच ढाल तलवार घ्यायची असा अर्थ आहे का? तसा पण अर्थ करायचा नाही. सतत भगवंताची आठवण करायची. कसा आहे तो परमात्मा? तुका म्हणे नभा परता इथपर्यंत म्हणायचं. नभापेक्षा व्यापक आहे, अणूचाही गाभा तो अणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. मग आपण ज्याचं ध्यान करतो आपलं मन तसंच होतं. मग तो नभासारखा व्यापक असणारा परमात्मा आहे, त्याचं जर आपण ध्यान केलं तर आपलं स्वरूप कसं होईल? नभा इतकं व्यापक होईल. म्हणून तर तुकोबराय म्हणतात अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. का बरं तुकोबराय आकाश एवढे झाले? परमात्म्याचं असं चिंतन केलं म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. अजून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे व्हावे, काय तुका म्हणे जाण व्हावे लहानावणी लहान आहे की नाही, म्हणजे लहानपण देगा देवा येसा खरेचा रवा आहे की नाही, म्हणजे लहान होण्याचा प्रयत्न करतात. का बरं लहानपण आलं? तो परमात्मा एवढा सूक्ष्म आहे, त्याचं चिंतन करता करता सूक्ष्म झाले. पण भगवंताच्या चिंतनाने त्यांनी सूक्ष्म होता येईल, भगवंताच्या चिंतनाने व्यापक होता येईल. भगवान जसा आहे तसंच त्यांनी होता येईल, हा महत्वाचा विचार आहे. भगवान सुख स्वरूप आहे की नाही, त्याचं चिंतन करता करता तुम्ही सुखी व्हाल. भगवान सत्य स्वरूप आहे ना, त्याचं चिंतन करता करता तुमचं सत्य स्वरूप प्रत्यक्ष प्रगट होईल. परमात्मा त्यांनी महाराज जसा आहे आणि तसंच तुमचं स्वरूप आहे, हा महत्वाचा विचार आहे. आणि ते या चिंतनाच्या माध्यमातून त्यांनी प्रगट होईल, हा महत्वाचा विचार. अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती आच्छादिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमे शिकाय देव सुखा भावाचे मथिले निर्गुण संचले तेही उभे केले विटेवरी तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची जी थोडी साठवण, हा महत्वाचा विचार. जसं आपण भगवंताचं ध्यान करू आणि तसंच आपलं मन त्याने होईल. हे मन रामाचं चिंतन करता करता राममय होत असतं, हा नियम आहे महाराज. मी सांगतो असं नाही, अनेक साधू संतांची वचन आहेत. हे मन हे राम झाले, मन हे राम झाले संपायच्या कामाला झालं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. केव्हा राम झालं? मनाला भगवंताचा छंद लागला. म्हणे गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा या. म्हणून आहे महाराज गोविंदाचा छंद लागला की मग कायाही गोविंद रूप होते आणि मनही गोविंद रूप होतं. पण अशी अवस्था त्यांनी परमार्थाने प्राप्त होते. या अवस्थेपर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला पाहिजे, याच्याकरिता मनोनी अवघे सारा. म्हणून बाकीचं सगळे डोक्यातून काढून टाका. जे तुमच्या कपाळात असेल ते नक्कीच होईल महाराज. तुम्ही फक्त प्रयत्न करीत राहा. कर्म करणं तुमच्या हातात आहे, फळ तुमच्या हातात नाही. भगवंतानं स्वतः सांगितलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर मा ते संगोष्ठो कर्मणी. असं त्यांनी भगवंतानं स्वतः सांगितलं. तू कर्म करीत राहा, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नको, कर्माचं फळ देणारा मी आहे. म्हणून त्यांनी आपलं जे प्राप्त कर्म आलेलं आहे ते प्राप्त कर्म करत राहावं. तुकोबारा म्हणतात आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. पण माझ्या कपाळानं माझ्या भाग्यानं जे मला प्राप्त झालं ते मी करतो आणि त्याच्याच बरोबर तुझं नाम त्यांनी अशा पद्धतीने उच्चारित राहतो. मग ते नाम उच्चारण केल्याने काय होतं? भगवंताशी अखंडपणे संग होतो आणि त्या संगतीनं भगवंताचं चिंतन घडतं आणि त्या चिंतनानं चिंतन करणारा चिंतने चिंतने तद्रुपता अशा अवस्थेला त्यांनी प्राप्त होत असतो. म्हणजे तद्रुप अवस्था त्याला तरी होत असते. म्हणून या अभंगातलं सार आहे, या अभंगातला सिद्धांत असा आहे की त्याने आपण काय केलं पाहिजे? आपण भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. म्हणजे आपलं जीवन
भगवानमय होईल, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तुकोबरायाने भगवंताचं चिंतन केलं, तुकोबराय विठ्ठल रूप झाले. ज्ञानोबरायाने भगवंताचं चिंतन केलं, ते त्याने भगवन्मय झाले. असे सगळे संत भगवंताचं चिंतन करता करता भगवन्मय झाले. आपल्याला जर भगवत स्वरूप पाहायचं असेल तर आपण सुद्धा हा नियम लक्षात ठेवा, त्याच्यानुसार भगवंताचं ध्यान करावं. आपलं जीवन सुद्धा त्यांनी महाराज भगवन्मय होऊन जाईल, असा महत्वाचा विचार. कोणी कोणी असं करून घेतलं, भगवन्मय स्वतःचं जीवन सगळ्या संतांनी केलं. कोणत्या कोणत्या संतांनी केलं सांगू का? ज्ञानेश्वर